तो गुड मॉर्निंग दोस्तों। मेरी आवाज आ रही है आप लोगों को? तो जरा चैट बॉक्स में कंफर्म करें। यस यस सर, क्लियर है। यस यस, थैंक यू श्रीकांत। सो दोस्तों, मैं राजेश चौधरी। स्क्रीन पे आपका मेरा इंट्रोडक्शन ऑलरेडी है। ग्रेट मॉर्निंग राजकुमार सर। दोस्तों, आज की मीटिंग जो रखी गई है वो स्पेशली आप लोगों के लिए, कोल्हापुर के जितने भी हमारे एजेंट हैं। अभी लास्ट हमने जो फिजिकल सेशन किया था वहां पे आप लोग आए थे, और आप लोग वहां पर हमने आपको एक एमडीआरटी का विचार प्रकट किया आप लोग के माइंड में। और उस एमडीआरटी के विचार को ध्यान में रखते हुए कुछ चीजें जो बताना रह गई थी बिकॉज ऑफ टाइम, तो ये आज का ऑनलाइन सेशन ऑर्गेनाइज किया है। मैं सबसे पहले नेशनल फेडरेशन कोल्हापुर डिवीजन के सभी लीडर्स, ऑल द डेवलपमेंट ऑफिसर्स, उनका धन्यवाद देता हूँ कि उन्होंने आज का ये ऑनलाइन सेशंस के लिए भी हमें सपोर्ट किया ताकि आप लोगों को कुछ और नॉलेज मिल सके। और खास आपका सपोर्ट, क्योंकि संडे का दिन है, मार्च का महीना है, लेकिन अगर आप सेशन में आए हो मतलब कुछ सीखना चाहते हो दोस्तों। दोस्तों, मैं और मेरी पूरी टीम, हम लोग साथ में हैं। वीके ट्रेनिंग कंसल्टेंसी से विजय कुमार जी, जो अभी आगे मेरा सेशन होने के बाद आपसे बात करेंगे। आईटेक कॉरपोरेशन से मैं खुद राजेश चौधरी और मेरे कलीग श्रीकांत शेट्टी। हम तीनों लोग दोस्तों एक ही चीज चाहते हैं कि आप लोगों को इस साल एमडीआरटी तक पहुंचाने के लिए जो भी प्रयास हम कर सकें, ट्रेनिंग के माध्यम से, नॉलेज देने के माध्यम से, वो कोशिश हम बिल्कुल करेंगे। हमने वो कोशिश आपको फिजिकल सेशन के द्वारा देने की कोशिश की। आज ऑनलाइन सेशन में भी हमने वही कोशिश रखी है कि आप एमडीआरटी बने। सो दोस्तों, ज़्यादा समय लूंगा नहीं और हम इस सेशन की शुरुआत करते हैं। दोस्तों, मैं आपसे सिर्फ दो कॉम्बिनेशंस के ऊपर बात करूंगा, क्योंकि अभी का जो समय है मार्च का, वो समय ये है कि डायरेक्ट एक्शन लेना है। और एक्शन लेने के लिए समय भी कम है, अभी सिर्फ 15 दिन बचे हुए हैं। आज 16 तारीख है, आज से और 15 दिन। और मेरे कलीग विजय कुमार, वो आपको एमडीआरटी का जो सिस्टम होता है, अगर आपको एमडीआरटी करना है तो वो आपको सिस्टम बताएंगे। और उस सिस्टम से अगर हम चलेंगे तो डेफिनेटली हम लोग एमडीआरटी तक पहुंचेंगे। या तो मैं आपको एक एग्जांपल देता हूं, जब भी हम किसी को कहीं जाने के बारे में पूछते हैं, चाहे वो अनजान आदमी हो, अगर वो हमें बताता है आप यहाँ से जाके राइट मारिए, लेफ्ट मारिए, आगे जाइए, और अगर हम उसके बताए हुए रास्ते पे चलते हैं तो हम अपनी मंजिल पे पहुंच जाते हैं, या फिर एटलीस्ट मंजिल के करीब पहुंच जाते हैं। तो दोस्तों, मेरा और विजय कुमार, हमारा एक ही इंटेंशन है कि आपको एमडीआरटी की मंजिल तक पहुंचाया जाए, और इसमें आप लोग का सपोर्ट चाहिए। और इसमें हमारे कलीग श्रीकांत शेट्टी, उनका भी बहुत बड़ा सपोर्ट है। तो माय डियर फ्रेंड्स, 20 साल से इस इंडस्ट्री में रहने के बावजूद हमने जो देखा कि दो चीजों की जरूरत पड़ती है एजेंट को, एक नॉलेज और एक एक्शन। मैं नॉलेज बढ़ाने की बात करता हूं कि आप प्लान का नॉलेज बढ़ाइए, कॉम्बिनेशन का नॉलेज बढ़ाइए। और विजय कुमार एक्शन की बात करते हैं। अगर आपके पास नॉलेज है तो आप एक्शन में उतरोगे, अगर नॉलेज नहीं है तो शायद एक्शन में भी नहीं उतरोगे। अगर आप एक्शन में उतर भी गए तो नॉलेज की जरूरत पड़ेगी। और वही रीजन है आज का सेशन ऑर्गेनाइज करने का। सो मैं डायरेक्टली कॉम्बिनेशन इसीलिए ले रहा हूँ क्योंकि ज्यादा से ज्यादा समय मैं विजय कुमार जी को दूंगा, क्योंकि एमडीआरटी का स्टेप समझना है, प्लानिंग समझना है। तो दोस्तों, आज आपके लिए दो कॉम्बिनेशन लेके आया हूँ। पहला कॉम्बिनेशन, लाभ ही लाभ कॉन्सेप्ट। लाभ ही लाभ कॉन्सेप्ट, क्योंकि जब हम कोल्हापुर में फिजिकल मीटिंग में आए थे और जब हमने एक रिव्यू देखा, तो ज्यादातर ये पता चला कि आप लोग जो हैं जीवन लाभ पॉलिसी ज्यादा बेचते हैं। तो मैं एक बार चैट बॉक्स में आप लोग से जानना चाहूंगा
कि मैक्सिमम पॉलिसी अगर आप जीवन लाभ बेचते हैं तो यस टाइप करिए। तो मैं आपको ये कॉन्सेप्ट आज एक बढ़िया कॉन्सेप्ट दे रहा हूँ। बताइए दोस्तों, क्या आप जीवन लाभ ज्यादा ज्यादा बेचते हैं? तो मैं आपको जीवन लाभ बेचने का एक तरीका सिखाने जाने वाला हूँ। इरशाद जी ने डाला यस, यस फटाफट टाइप करिए, ताकि मुझे पता चले कि आप सिर्फ सेशन को चालू नहीं किए हो बट कि आप प्रेजेंट भी हो वहां पर। दोस्तों, आज हमारे इस सेशन में हमारे रिस्पेक्टेड डेवलपमेंट ऑफिसर्स भी उपस्थित हैं। उन्होंने भी आज आपको इनवाइट किया है। वो भी आज हमारे बीच में हैं, वो भी अपना समय दे रहे हैं। क्या रीजन हो सकता है इसके पीछे? तो एक ही रीजन हो सकता है कि आपका ग्रोथ हो, आपका बिजनेस हो, आप ज्यादा से ज्यादा लोगों तक पॉलिसी बेचें। यही इंटेंशन है हमारे डीओ का। तो दोस्तों, लाभ बेचने का एक तरीका दे रहा हूं आपको मैं। आपके सामने कॉन्सेप्ट है लाभ ही लाभ। जरा मैसेज को पढ़ते हैं और इसको कैसे प्रेजेंट करते हैं उसके बारे में भी सोचते हैं हम। दोस्तों, इन्वेस्ट 50,000 रुपीज पर एनम फॉर 16 years. LIC will also deposit approximate 50,000 per annum once you stop investing after 16 years. But LIC will contribute or deposit double of your investment, that is 1 lakh rupees till maturity, and get tax free maturity of 26 lakhs rupees. ये जो कॉन्सेप्ट बनाया है, क्यों बनाया है? कि जब हम कस्टमर के पास जाते हैं तो हम ये सोचते हैं कि यार सामने वाले की जो एज है उस हिसाब से हम प्रेजेंटेशन बनाकर लेके जाएं। ठीक है, हो सकता है किसी की एज 30 साल हो, किसी की एज 32 साल हो, किसी की 35 साल हो। तो हमारे दिमाग में टेंशन बना रहता है कि यार 32 के लिए क्या प्रीमियम आएगा, 30 साल के लिए क्या प्रीमियम आएगा, और हम दिमाग में सोचते रहते हैं। अभी जो मैं आपको प्रेजेंटेशन दे रहा हूं उसमें आपको सोचने की जरूरत नहीं है। ये एक ग्लोबल प्रेजेंटेशन दे रहा हूं मैं, और ये प्रेजेंटेशन अप टू 40 एज के कस्टमर को ही समझाना है आपको। ठीक है, हम क्या समझा रहे हैं दोस्तों, कि अगर आप 50,000 रुपया इन्वेस्टमेंट करते हो पर एनम 16 साल तक, तो LIC भी 50,000 रुपया आपके लिए डिपॉजिट करेगी। और जब आप आपका इन्वेस्टमेंट या प्रीमियम बंद कर देते हो 16 साल के बाद, उसके बाद LIC 16 साल के बाद आप जितना इन्वेस्टमेंट कर रहे थे उसका अप्रोक्सीमेट डबल आपके उस पॉलिसी में जमा करेगी, और वो पैसा टोटल मिला के 26 लाख रुपया हो जाएगा आपकी मैच्योरिटी पर। ये है इसका सिंपल कॉन्सेप्ट। अब इसको प्रेजेंट करने के लिए एक पावर पॉइंट बनाया मैंने, देखिए। लाभ ही लाभ, एक एग्जांपल लिया दोस्तों। हमारे कस्टमर की एज है 30 इयर्स, प्लान है 736 जीवन लाभ, सम एश्योर्ड है 10 लाख रुपए का, PPT 16 साल, प्रीमियम आता है अप्रोक्सीमेट 50,000 रुपीज। ठीक है, अब समझाना कैसे है क्लाइंट को, इसका प्रिंट आउट लेके भी समझा सकते हैं। क्लाइंट कंट्रीब्यूशन, जो हमारा कस्टमर है उसका कंट्रीब्यूशन कितना है? तो पहले साल में उसका कंट्रीब्यूशन है अप्रोक्सीमेट 50,000 रुपये। ठीक है, पहले साल में वो 50,000 रुपया इस पॉलिसी में इन्वेस्ट करेगा। अब जैसे क्लाइंट ने 50,000, तो हमारी LIC जो है वो भी करीब करीब 50,000 रुपया इस पॉलिसी में इन्वेस्ट करेगी, आपकी पॉलिसी में डिपॉजिट करेगी। एग्जैक्ट कैलकुलेशन अलग है, वो मैं आपको एक कैलकुलेशन के माध्यम से समझाऊंगा, लेकिन प्रेजेंटेशन देते समय आप इस तरीके से बात कर सकते हो। ये जो मैं आपको कॉन्सेप्ट दे रहा हूं ये प्रेजेंटेशन का एक तरीका है। यानी पहले साल में अगर 10 लाख का आप किसी को जीवन लाभ दे रहे हैं, तो पहले साल में करीब करीब 1 लाख का बेनिफिट कस्टमर के अकाउंट में जमा होता है। अभी हम कस्टमर को दे रहे हैं 16 साल PPT, टर्म है 25 साल। तो सेकेंड ईयर भी 50,000 कस्टमर प्रीमियम भरेगा, क्लाइंट कंट्रीब्यूशन, 50,000 LIC कंट्रीब्यूशन, एंड टोटल बेनिफिट गोज टू 1 लाख रुपीज। माय डियर फ्रेंड्स, ये सिलसिला कब तक चलता रहेगा? 16 साल तक चलता है। 16 साल तक प्रीमियम भरना है, 16 साल तक LIC भी जमा करते रहेगी। LIC क्या जमा कर रही है? बोनस जमा कर रही है, ये हमें पता है। बट हम क्लाइंट को क्या बोलेंगे कि सर जितना प्रीमियम आप भर रहे हो उतना LIC भी आपके अकाउंट में जमा करती है। उसको आप इन्वेस्टमेंट समझिए,
उसको आप बोनस समझिए, उसको आप जैसे आप आपका फाइनेंस जमा करें उसको आप फाइनेंस समझिए, जो भी समझना समझिए, बट अप्रोक्सीमेट LIC उतना जमा करेगी। ठीक है, यानी टोटल बेनिफिट हुआ माय डियर फ्रेंड्स 1 लाख रुपए। 16 साल तक कंटिन्यू सिलसिला चलता रहेगा। 17 साल से क्या होगा, 17 ईयर से क्या होगा? प्रीमियम भरना है क्या दोस्तों? जरा चैट बॉक्स में बताइए। प्रीमियम भरना पड़ेगा कस्टमर को? जरा चैट बॉक्स में उंगलियों को हिलाइए, थोड़ा उंगलियों को हिलाइए दोस्तों, बिकॉज वी आर इन ऑनलाइन सेशन। तो ना मैं आपको देख पा रहा हूं ना आप मुझे, तो यस प्रेजेंट है, ताकि आप चैट बॉक्स में। कस्टमर को भरना नहीं है, लेकिन LIC है, वो अपना काम कर रही है। इस पॉलिसी का सबसे बड़ा प्लस पॉइंट क्या है दोस्तों? कस्टमर को जो बताएंगे, सर एक ऐसा पॉलिसी है, एक ऐसा कॉन्सेप्ट है जिसमें 25 साल का अगर आप टर्म लेते हैं तो रिस्क कवर आपको 25 साल LIC तो देगी, लेकिन LIC आपको सिर्फ 16 साल प्रीमियम भरने का ऑप्शन दी। 16 साल आप प्रीमियम भरिए, उसके बाद अगले 9 साल आपको प्रीमियम भरने का चिंता करने की जरूरत। क्लियर है दोस्तों? क्लियर? यानी अक्सर हम कोई भी जब इन्वेस्टमेंट करते हैं, तो जब तक हम इन्वेस्ट करते हैं तब तक उसके ऊपर रिटर्न्स ऐड होता है। अगर मैं एवरी ईयर FD कर रहा हूं, तो जब तक मैं FD करूंगा नहीं तब तक उसके ऊपर इंटरेस्ट मिलेगा नहीं। मैं अगर SIP म्यूचुअल फंड कर रहा हूं, तो जब तक मेरा SIP जाएगा नहीं तब तक उसके ऊपर इंटरेस्ट मिलेगा नहीं। लेकिन ये एक ऐसी पॉलिसी है हमारे पास कि 16 साल के बाद अगर मैं नहीं भी भरता हूं तो भी मेरा बोनस कंटिन्यू रहेगा, मेरी पॉलिसी चलती रहेगी, मेरा रिस्क और चलता रहेगा, और मैच्योरिटी पे मैच्योरिटी दिया जाएगा। यानी LIC ने हमको इतनी लिबर्टी दे दी है कि हम 16 साल भर के अपना चिंता मुक्त हो सकते हैं इस पॉलिसी में। तो दोस्तों 17 साल से क्या होगा? कस्टमर का जो कंट्रीब्यूशन था वो स्टॉप हो गया, लेकिन LIC अपना काम करेगी। कितना करेगी? पहले 50,000 दे रही थी, लेकिन अब आपको LIC वाला आप मत भरिए, तो LIC आपका कंट्रीब्यूशन जो था वो और ऐड कर लेती है। यानी टोटल LIC 1 लाख रुपए ऐड करती है आपकी इस पॉलिसी में। यानी आपका जो 1 लाख का एनुअल बेनिफिट था वो सेम है। ओके, ये कार्यक्रम कब तक चलता रहेगा? 17 से लेके 24 साल तक। 25वें साल में क्या होगा? 25वें साल में भी क्या होगा? सेम 1 लाख की बेनिफिट। अब फर्स्ट ईयर से लेके 25th ईयर तक अगर LIC आपके अकाउंट में जमा कर रही है और मेरा जो टोटल बेनिफिट है वो 1 1 लाख रुपया है, तो मुझे बताइए मेरे इस कॉन्सेप्ट में टोटल कितना पैसा जमा हुआ माय डियर फ्रेंड्स? टोटल कितना पैसा जमा हुआ 25 साल में? अगर ये सिलसिला चलता रहा तो टोटल आने वाले 25 साल में टोटल फंड कितना जमा होगा? जरा चैट बॉक्स में टाइप करिए, कितना फंड जमा हुआ टोटल 25 साल में? स्वाति मैडम ने डाला 25 लाख रुपए। यस, यस, 25 लाख रुपया जमा हुआ दोस्तों। कितना टोटल मैच्योरिटी कितना जमा हो गया? 25 लाख। लेकिन जब आप किसी को 10 लाख की पॉलिसी देते हो और हमारा मैच्योरिटी कैलकुलेट करते हो तो वो आता है 26 लाख रुपए, यानी और एक्स्ट्रा 1 लाख रुपया ऐड होगा इसमें। यानी 736 नंबर का जो प्लान है, अगर हम 10 लाख के लिए देते हैं तो हमारा मैच्योरिटी आता है 26 लाख रुपए। अब मुझे बताइए दोस्तों, यहाँ पे जो 50,000 आ रहा है ये तो हमारा नॉर्मल जो बोनस है वो मिलने वाला है, जो हमें पता है। हम कस्टमर को बोनस भी बोल सकते हैं, इन्वेस्टमेंट भी बोल सकते हैं, कंट्रीब्यूशन भी बोल सकते हैं। लेकिन यहाँ पर जो डबल किया जा रहा है, ये जो कॉन्सेप्ट समझाने का तरीका है वो क्या है कि आपका जो बोनस चल रहा है वो तो चल ही रहा है, लेकिन 16 साल के बाद LIC में और एक बोनस ऐड होता है। 15 साल की मिनिमम पॉलिसी अगर होती है तो उसके बाद और एक बोनस ऐड होता है जिसको हम बोलते हैं फाइनल एडिशनल बोनस। और ये फाइनल एडिशनल बोनस जो LIC में दिया जाता है, ये अगर हम बात करें तो ये जैसे हमारे शरीर में रीढ़ की हड्डी होती है ना,
अगर रीढ़ की हड्डी में प्रॉब्लम आता है तो पूरी बॉडी लूज हो जाती है। वैसे एफएबी है हमारा, ये रीढ़ की हड्डी है उस पॉलिसी की। क्योंकि एफएबी का जो रेट होता है इतना हाई होता है लॉन्ग टर्म में कि आपकी मैच्योरिटी को बढ़ा देता है, आपकी मैच्योरिटी को बूस्ट कर देता है। अभी हमारा नॉर्मल बोनस रेट 25 साल के लिए कितना है, 47 रुपीज। लेकिन एफएबी का रेट कितना है, 450 रुपया पर 1000 सम एश्योर्ड। यानी 1000 सम एश्योर्ड है तो 450 रुपया एलआईसी देगी, एफएबी 25 साल के लिए। तो आप सोचिए, नॉर्मल बोनस हमारा 47 है लेकिन एफएबी 450। और इसीलिए एंडोमेंट पॉलिसी एलआईसी में जो हमें मैच्योरिटी मिलता है, जो एलआईसी में मैच्योरिटी मिलता है वो ज्यादा क्यों मिलता है लॉन्ग टर्म में, बिकॉज ऑफ दिस बेनिफिट। क्लियर है दोस्तों? तो इसको मैं थोड़ा और डिटेल में अभी एक एक्सेल कैलकुलेटर के माध्यम से समझाता हूं। यहां तक प्रेजेंटेशन क्लियर है? जरा क्लियर है तो सी टाइप करिए, सी। ये वे ऑफ प्रेजेंटेशन अगर आपको क्लियर है तो सी टाइप करिए। बहुत बढ़िया, आई अप्रिशिएट कि आप जो है कमेंट कर रहे हैं, चैट बॉक्स में टाइप कर रहे हैं। ठीक है, देखिए मैं आपको एक चीज बताता हूं दोस्तों, एक चीज आज आपको शेयर कर रहा हूं। चाहे मैं हूं या फिर विजय कुमार जी आए, हम लोग जब फिजिकल सेशन में थे तब भी बार बार आपसे पूछते हैं, जब ऑनलाइन सेशन में तब भी मैं आपको बार बार चैट करने के लिए बोलता हूं। आप बोलेंगे सर बार बार चैट करने को आप बोलते क्यों, उसका रीजन बता। मैं आपको ना एंगेज कर रहा हूं, इन्वॉल्व रख रहा हूं। जब आपको टाइप करेंगे तो एंगेज रहेंगे। सेम आपको क्या करना है मालूम है, जब आप कस्टमर के सामने बैठते हो प्रेजेंटेशन के लिए, और जब आप अपना प्रेजेंटेशन देते हो, तो उस टाइम पे आपको आपके कस्टमर के साथ एंगेज करना है। मतलब हमारा क्या होता है, जब हम प्रेजेंटेशन की शुरुआत करते हैं, हम अपना प्रेजेंटेशन चालू रखते चालू रखते चालू रखते, और जब वो एंड होता है 15 मिनट 20 मिनट आधा घंटे के बाद, हम बोलेंगे सर ये देखिए ये बेनिफिट है, ये रिस्क और मिलेगा, ये मैच्योरिटी मिलेगा, ये आप डेथ हुई तो इतना मिलेगा, नहीं हुई तो इतना मिलेगा, वाइफ को इतना मिलेगा। ये सब कुछ बात हम करते हैं, यस और नो? कस्टमर चुपचाप बैठा हुआ है, अपने को क्या लगता है कस्टमर बहुत ईमानदारी से सुन रहा है, कस्टमर बहुत ईमानदारी से सुन रहा है। लेकिन आपको ये पता ही नहीं चला कि क्या उसको आप जो बात कर रहे हो उसमें इंटरेस्ट है कि नहीं है, या खाली वो बैठ के सुन रहे हैं। वो कब पता चलेगा, जब बीच में आप उसको टोकोगे कि सर मैंने अभी तक जो प्रेजेंटेशन दिया आपको अच्छा लग रहा है सर, क्या हम लोग आगे बढ़े? अगर उसका जवाब यस आता है, इसका मतलब वो आपके कम्युनिकेशन में इन्वॉल्व हुआ है, वो आपके साथ अटैच है। नहीं तो होगा क्या, आधा घंटा का प्रेजेंटेशन देने के बाद आप एंड में पूछोगे सर फिर हम एक काम करें फाइनल कर दे इसको, कस्टमर बोलेगा सर मैं सोच के बताता हूं। होता है कि नहीं ऐसा, यस और नो? तो ऑलवेज एंगेज योर कस्टमर। कुछ चीज बताइए, उसके बाद कस्टमर से रिव्यू लिए। बराबर? क्लियर है दोस्तों? क्लियर है? तो ये जो मैंने प्रेजेंटेशन दिया इसका एक एक्सेल तरीका अभी मैं आपको दे रहा हूं। ठीक है, इसका एक्सेल तरीका क्या है वो मैं बताता हूं आपको। राजकुमार जी अगर आप वो बहुत घाई है तो आप लीव कर सकते हैं, कोई प्रॉब्लम नहीं। ठीक है, प्रॉब्लम जो है ना वो मैं आपको एग्जिट बता रहा हूँ। मुझे मालूम है कब आगे बढ़ना है, आप मुझे मत बताइएगा मीटिंग में। ठीक है दोस्तों? अब दोस्तों मैं आपको एक तरीका दे रहा हूं, एक एक्सेल कैलकुलेटर दे रहा हूं। क्या है एक्सेल कैलकुलेटर? लाभ ही लाभ का कैलकुलेटर। देखिए अभी हमने प्रेजेंटेशन जो सीखा, अभी जो हमने प्रेजेंटेशन जो सीखा वो हमने 50,000 के प्रीमियम के हिसाब से सीखा। बराबर? हमने 50,000 के हिसाब से सीखा। अभी मैंने एक्सेल कैलकुलेटर 1 लाख का बनाया है। क्यों बनाया है, आप लोगों को ये भी समझाने के लिए। इस प्रेजेंटेशन में जितना कस्टमर को क्या होना सर, ये ऐसा कॉन्सेप्ट है कि जितना आप इन्वेस्ट करेंगे उतना ही एलआईसी करेगी, जितना आप करेंगे उतना ही एलआईसी करेगी। जैसे देखिए अभी हमने क्या देखा था, 50,000 का प्रेजेंटेशन, 10 लाख की पॉलिसी। अभी आपके सामने क्या है स्क्रीन पे, 1 लाख का प्रीमियम अगर कस्टमर भरता है तो एलआईसी भी 1 लाख भरेगी। एलआईसी का भी कंट्रीब्यूशन 1 लाख होगा। कैसे होगा देखिए, एक्चुअल प्रीमियम आ रहा है 1,10,000 फर्स्ट ईयर में, सेकंड ईयर से 1,04,000,
और अपना अगर 47 रुपीज बोनस है जो येलो कलर का आप देख रहे हैं, तो अपना 10 लाख ये जो पॉलिसी हमने लिया है, इस पे हमारा 1,03,400 बोनस जमा होता है फर्स्ट ईयर में। यानी आप 1,07,000 जमा कर रहे हो, LIC 1,03,000, यानी जितना आप जमा करो उतना LIC जमा कर रही है। और ये सिलसिला कब तक चलेगा? कब तक चलेगा? ये पहले 16 साल तक तो चलेगा। देखिए, पहले 16 साल तक तो चलेगा। ओन कंट्रीब्यूशन, कस्टमर का कंट्रीब्यूशन, क्लाइंट LIC का कंट्रीब्यूशन। उसके बाद आप देखिए पॉलिसी कितने की है, 22 लाख सम एश्योर्ड की। बोनस कितना है? 47 रुपीज। प्रीमियम आ गया ये। अभी मैच्योरिटी मिलेगी 57,75,000। कैसे मिलेगी? तो आप देखिए 16 साल के बाद माय डियर फ्रेंड्स, बोनस जो मिल रहा था वो तो चलता रहेगा येलो कलर में, लेकिन बाजू में देखिए, बाजू में देखिए 1,10,000 हमने फिगर डाला है। क्या फिगर है वो बताता हूँ। जब ये पॉलिसी मैच्योर्ड होगी तो LIC से इस पॉलिसी में FAB दिया जाएगा, फाइनल एडिशनल बोनस। और फाइनल एडिशनल बोनस होता है 9,90,000। टोटल कितना होता है इस पॉलिसी में? 9,90,000। अगर ये 9,90,000 को पिछले हम लोग 9 साल का एवरेज निकालें, तो साल का एवरेज आता है 1,10,000। मैंने क्या कहा था आपसे कि जब आपका इन्वेस्टमेंट बंद हो जाएगा तो LIC आपके इन्वेस्टमेंट का डबल इन्वेस्ट करेगी आपकी इस पॉलिसी में। 1 लाख प्लस 1,10,000, 2 लाख। और ये तीनों का टोटल आप देखिए नीचे, टोटल बोनस फॉर 25 ईयर्स 25,85,000। बोनस के बाद FAB का टोटल 9,90,000 प्लस हमारा बेसिक सम एश्योर्ड 22 लाख। तीनों का अगर टोटल मारते हैं तो आता है 57,75,000, जो कि आपका मैच्योरिटी अमाउंट है। यहाँ पे मैंने पूरी क्लियरिटी आपको बता दी एक्सेल शीट में कैसे कैलकुलेट होता है, कैसे डबल होता है। क्लियर है दोस्तों? जरा आप क्लियर हैं इससे तो आप जरा टाइप कर दीजिए। और ये जो तरीका मैंने बताया लाभ बेचने का, इसको हम लाभ कैलकुलेटर बोल सकते हैं, लाभ ही लाभ स्पेशल प्रेजेंटेशन बोल सकते हैं, जो भी तरीका आपको लगे। अगर हम इस तरीके से जीवन लाभ समझाते हैं तो क्या हम ज्यादा से ज्यादा लोगों को समझा सकते हैं? यस और नो? और ये तरीका आपको कैसा लगा जरा चैट बॉक्स में बताइए। एक पावर पॉइंट के माध्यम से और एक एक्सेल कैलकुलेटर जो मैंने अभी आपको बताया, अगर आप इस तरीके से एक प्रेजेंटेशन बना के रखते हो सैंपल, भले एज 30 है, 40 एज तक चिंता करने की जरूरत नहीं है। एक सैंपल प्रेजेंटेशन अगर आप बना के रखते हो तो क्या आप आसानी से जीवन लाभ बेच सकते हो? यस। कैन वी सेल जीवन लाभ वेरी इजिली? बराबर। यस। थैंक यू वेरी मच। सो दोस्तों, दोस्तों कंसर्न क्या है? कंसर्न बहुत सिंपल है। जैसे हमने ये एक प्रेजेंटेशन 50,000 प्रीमियम के लिए देखा था, जो कि 10 लाख की पॉलिसी थी, वैसे अभी हमने एक्सेल कैलकुलेटर 22 लाख सम एश्योर्ड का देखा। सिंपल, जितना प्रीमियम सर आप भर सकते हो उतना ही LIC भी आपके बिहाफ में भरेगी। जब आपका प्रीमियम भरना बंद होगा तो उसका डबल आपके इसमें जमा होगा, लेकिन वो मैच्योरिटी पे मिलेगा। वो अकाउंट में जमा होता है। बोनस जब जमा होता है वो मिलता नहीं है, वो जमा होता है। बहुत आसान है, बराबर। सपना मैडम बोल रहे। थैंक यू फॉर ऑल योर कमेंट। तो दोस्तों, ऐसे बहुत सारे तरीके आपको सीखने को मिलेंगे। और दूसरा कॉम्बिनेशन दे रहा हूं आपको, और एक कॉम्बिनेशन दे रहा हूं, और उसके बाद हमारे विजय कुमार जी आएंगे। जीवन भविष्य, ये तो आप समझ गए, जीवन लाभ जीवन भविष्य। ये कॉम्बिनेशन क्यों बनाया गया है? तो स्पेशली उन लोगों के लिए बनाया है जो अपने इन्वेस्टमेंट को कहीं और लगाना चाहते हैं, अपने पैसे को कहीं और इन्वेस्ट करना चाहते हैं म्यूचुअल फंड SIP में, लेकिन अपने लाइफ का प्रोटेक्शन वो इंश्योरेंस के माध्यम से करना चाहते हैं। उसमें दो तरीके हैं इसमें। जस्ट पहले मैसेज देखिए। इन्वेस्ट 85,000 ईयरली फॉर 15 ईयर्स एंड एंजॉय हाई रिस्क कवर ऑफ 50 लाख रुपीज फ्रॉम एज 30 30 टू 100। थैंक यू महादेव सर। जब आप किसी को टर्म इंश्योरेंस पॉलिसी बेचते हो, जैसे जीवन अमर आपने बेचा, और कस्टमर की उम्र अगर 30 ईयर्स है और आपने मैक्सिमम टर्म दिया 40 साल का PPT, तो कस्टमर को 40 साल तक प्रीमियम भरना है। और उसको 40 साल तक, अगर आपने 50 लाख का इंश्योरेंस दिया तो 50 लाख 40 साल तक चलता रहेगा। यानी उस समय कस्टमर की एज होगी 70 साल। 70 साल तक कस्टमर को प्रीमियम भरना है और 50 लाख का वो रिस्क कवर एंजॉय कर सकते हैं। ये एक ऑप्शन है।
लेकिन हमारा जो कस्टमर है वो क्या चाहता है कि इतने लॉन्ग टर्म प्रीमियम भरने की जरूरत मुझे नहीं होनी चाहिए। एक चीज। दूसरी चीज, रिस्क कवर मेरा जो चालू रहेगा, अगर वो 70 तक चालू है तो 70 तक तो वैसे भी आदमी अपने आप को मेंटेन करने की कोशिश करता है, अपने हेल्थ को मेंटेन करने की कोशिश करता है और वो जीने की चाहत रखता है। प्रॉब्लम होगा तो 65-70 के बाद लोगों को होना चालू होता है। तो कस्टमर क्या बोलता है, सर वैसे भी 50 55 60 तक तो कुछ होगा नहीं, तो शायद जो पैसा मैं भर रहा हूं उसमें मुझे कोई मैच्योरिटी भी नहीं मिलेगी। यस, मेरा लाइफ का प्रोटेक्शन होगा क्योंकि जिंदगी का कोई भरोसा नहीं है, कल को कुछ हुआ तो ये पैसा मेरे परिवार को मिलेगा। ये एक पॉइंट रहता है कस्टमर को लेने का। लेकिन हम क्या दे रहे हैं यहाँ पर, वी आर गिविंग 50 lakhs इंश्योरेंस फ्रॉम एज 30 टू एज 100। हम पूरे जिंदगी के लिए उसको 50 लाख रुपया दे रहे हैं और एक गारंटीड है 50 लाख रुपया, वो जिएगा तो भी मिलेगा और वो नहीं रहेगा तो भी 50 लाख उसको मिलेगा, 30 साल से लेकर 100 साल तक। तो मुझे बताइए, इतने लंबे ड्यूरेशन तक प्रोटेक्शन देना अच्छी बात है कि नहीं बात। आज पॉलिसी वो ले रहा है आज से लेकर 100 साल तक, क्योंकि उसको मालूम है 100 के पहले तो मैं जाने ही वाला हूँ 100%। और अगर नहीं भी गया 100 साल तक तो भी उसको 50 लाख मिलेगा। अगर ये एश्योरिटी हम अपने कस्टमर को दे देते हैं तो कस्टमर हमसे ये पॉलिसी लेगा कि नहीं लेगा। और ये गारंटी दे देते हैं हम, मिलेगा ही 100% 50 लाख रुपए। 100 तक रहोगे तो भी मिलेगा, नहीं रहोगे या तो 80 में गए तो भी 50 लाख मिलेगा। कस्टमर को अगर ये गारंटी देते हैं तो कस्टमर अपने से लेगा कि नहीं लेगा दोस्तों, जरा चैट बॉक्स में बताइए। ही विल टेक और नॉट। हाँ, अगर आप ये गारंटी दे रहे हो तो माय डियर फ्रेंड्स, माय डियर फ्रेंड्स, माय डियर, प्लस इसमें हम और एक चीज ऐड कर रहे हैं। क्या ऐड कर रहे हैं, अगर प्योर टर्म इंश्योरेंस प्लान आप दे रहे हो, प्योर टर्म इंश्योरेंस प्लान आप दे रहे हो, तो उसमें जो भी प्रीमियम कस्टमर भरता है वो, अगर उसकी लाइफ में कोई इंसिडेंट नहीं हुआ तो उसका भरा पैसा एलआईसी के पास ही रहता है, उसको कोई मैच्योरिटी मिलती नहीं है। लेकिन यहां पर हम क्या कर रहे हैं, हम 85,000 प्रीमियम ले रहे हैं कस्टमर से, लेकिन 15 साल के बाद उसको 68,000 लाइफ टाइम रिटर्न दे रहे हैं। वो जब तक जिंदा रहेगा, 80 90 100 साल तक हम उसको ये 68,000 रिटर्न दे रहे हैं। आप बताइए, अब कस्टमर एक्साइटेड होगा कि नहीं। अगर एक्साइटेड होगा तो ई टाइप करिए, ई फॉर एक्साइटमेंट। अब कस्टमर रेडी होगा कि नहीं अपने लाइफ का प्रोटेक्शन करने के लिए, पूरी जिंदगी भर के लाइफ के प्रोटेक्शन के लिए रेडी होगा कि नहीं कस्टमर, पूरी जिंदगी पैसा लेने के लिए एक्साइटेड होगा कि नहीं होगा। क्योंकि हम पैसा भी रिटर्न दे रहे हैं उसको, एक बार नहीं, लाइफ टाइम तक गारंटेड। माय डियर फ्रेंड्स, मैं जस्ट आपको पहले इसका एक रिपोर्ट दिखाता हूं और उसके बाद देता हूं प्लान डिटेल क्या क्या है। ये देखिए, ये जो कॉम्बिनेशन है इसमें पहले 15 साल 85,000 का प्रीमियम है। पहले 15 साल 85,000 का प्रीमियम है। रिस्क और कितने से स्टार्ट हो रहा है, 48,98,000 है, 50 लाख से शुरू हो रहा है। थोड़ा और जूम कर देता हूँ, बराबर। 50 लाख से इंश्योरेंस का और चालू हो रहा है डे 1 से। 85,000 का प्रीमियम है। मैंने बोला था 15 साल के बाद प्रीमियम का चिंता नहीं है कस्टमर को। आप देखिए, 15 साल के बाद 14,800 का प्रीमियम चालू रहेगा। अगले 40 ईयर्स तक का है जो मैक्सिमम टर्म जीवन अमर लिया है, 70 साल तक चालू रहेगा। लेकिन कस्टमर को चिंता करने की जरूरत नहीं है क्योंकि उसके सामने 68,000 का रिटर्न मिलना चालू हुआ है। अगर इसमें से 14 माइनस भी हो तो भी हाथ में 50,000 तो रहेगा उसके, बराबर। और 70 साल तक, आप देखिए 70 साल तक कस्टमर को जो प्रीमियम भरना है उसके सामने 68,000 मिल रहा है, प्रीमियम जाएगा, 50,000 नेट बैलेंस बचेगा और 91 लाख रुपीज का रिस्क कवर चलता रहेगा। अगर सिर्फ टर्म इंश्योरेंस देते तो 70 तक पॉलिसी खत्म हो जाती। लेकिन हमने क्या किया, और एक में कॉम्बिनेशन दिया है। उससे फायदा क्या हुआ, आप देखिए 71 से 51 लाख रुपीज का रिस्क कवर ये चालू रहेगा, चलता रहेगा, 68,000 मिलता रहेगा लाइफ टाइम तक, मैक्सिमम एज 100 तक। अगर ये कस्टमर 100 साल के पहले इस दुनिया से चला जाता है तो कम से कम 50 लाख रुपया इसकी फैमिली को मिलेगा रिस्क कवर। लेकिन अगर ये 100 साल तक जिंदा रहता है तो एलआईसी इसको 50 लाख रुपया मैच्योरिटी पे देगी। और ये जो 68,000 प्रीमियम रिफंड है जो हर साल का, वो तो मिलना है, वो तो मिलता ही रहेगा।
तो मुझे बताइए कॉम्बिनेशन आपको कैसा लगा, और मैं भी उसके बाद आपको प्लान का डिटेल देता हूँ दोस्तों। कैसा लगा आपको ये कॉम्बिनेशन? जरा चैट बॉक्स में आपके कमेंट डालिए। जो लोग म्यूचुअल फंड एसआईपी की बात करते हैं, जिनको लाइफ का प्रोटेक्शन करना है, उनके लिए ये कॉम्बिनेशन कैसा लगा जरा बताइए फास्ट चैट बॉक्स में। मारुति सर ने बोला एक्सलेंट, 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 नाइस, गुड, नाइस, बढ़िया, सुपर गुड। दोस्तों ये आज की जरूरत है। जितने भी यंगस्टर्स हैं, उनको अपने लाइफ का प्रोटेक्शन विथ रिटर्न चाहिए। प्रोटेक्शन भी चाहिए, पैसा भी चाहिए। प्रोटेक्शन भी चाहिए, पैसा भी चाहिए, और गारंटी भी चाहिए। तीनों इसमें है। प्रोटेक्शन है, पैसा है, गारंटी है। कौन कौन सा प्लान है? पहला प्लान जीवन अमर 40 लाख का। अगर कस्टमर का बजट नहीं है, सिर्फ उसको 40 या 50 लाख का जीवन अमर दे दीजिए। बस बोल दीजिए सर 15,000 भरना है, कुछ हुआ तो 50-40 लाख फैमिली को मिलेगा, नहीं हुआ तो आपका पैसा जो भरा आपने जाएगा। लेकिन कस्टमर बोलता है नहीं मुझे रिटर्न्स भी चाहिए साथ में, बराबर, रिटर्न्स भी चाहिए, तो उसमें और एक प्लान ऐड कर दीजिए, जीवन उमंग, 15 साल के लिए। 8.5 लाख की पॉलिसी ऐड करेंगे, तो आज से जब उसकी उम्र 70 साल हुई, जब 70 साल में ये प्लान खत्म हुआ, क्योंकि एज है 30, 70 साल के बाद 8.5 लाख की पॉलिसी का रिस्क और बढ़ते बढ़ते 50 लाख पहुंच जाता है। और आपको पता है जो जीवन उमंग में 68,000 जो मिल रहा है, वो जीवन उमंग का 8% है जो गारंटेड है, जो कि म्यूचुअल फंड में भी नहीं मिलेगा लॉन्ग टर्म में 8%। क्योंकि बहुत सारे म्यूचुअल फंड में आज 14% है, लेकिन बहुत सारे म्यूचुअल फंड सरेंडर हो चुके हैं। तो इसमें एश्योरिटी है, गारंटी है, बराबर, 8.5% मिलेगा, 68,000 मिलेगा। और अगर 100 साल तक जिंदा रहा अपना ये भाई साहब, तो मैच्योरिटी पे भी 58 लाख रुपीज मिलने वाला है, गारंटेड। डेथ हो गई तो 50 लाख डेथ पे गारंटेड है। इस तरीके से ये कॉम्बिनेशन बनाया जीवन भविष्य। दोस्तों मार्केट की डिमांड है, ये मार्केट की डिमांड है, याद करिए। एक और कॉम्बिनेशन है, कभी मौका मिलेगा बताएंगे, लेकिन ये मार्केट की डिमांड है। उमंग एलआईसी का मोस्ट सेलेबल प्लान है, और जीवन अमर प्रोटेक्शन के लिए वन ऑफ द बेस्ट प्लान। तो दोस्तों, दोस्तों हमने आपको एक थॉट दिया था, वही थॉट के साथ मैं एंड अप करना चाहूंगा। मुझे एमडीआरटी करना ही है, मुझे 45 लाख का प्रीमियम लाना ही है। इस थॉट और विचार के साथ आपको आगे बढ़ना है। आपको कोई भी दिक्कत आती है, आप ऑलरेडी हम हमारे ग्रुप में हैं। आपके पास मेरा नंबर है, ग्रुप में मैं हूँ, श्रीकांत शेट्टी हैं, विजय कुमार जी हैं, ये मेरा नंबर है, व्हाट्सअप नंबर। कुछ भी दिक्कत आती है, सेशन से लेकर कॉम्बिनेशन लेके, आप कभी भी एनी टाइम निस्वार्थ भाव से कॉल कर सकते हैं, मैसेज कर सकते हैं। ग्रुप में भी हमारा नंबर है, उसमें भी आप कोऑर्डिनेट कर सकते हैं। दोस्तों मैं यहीं पे मेरा सेशन एंड करूंगा, और एक बार फिर से आप सभी को मार्च एंडिंग की बहुत बहुत शुभकामनाएं दूंगा। सभी डेवलपमेंट ऑफिसर, सभी नेशनल फेडरेशन के लीडर्स, उनका भी धन्यवाद कि आज उन्होंने इस प्रोग्राम को ऑनलाइन ऑर्गेनाइज करने में हमारी मदद की है। इसके बाद जो सेशन होगा विजय कुमार लेंगे। थैंक यू राजकुमार जी। विजय कुमार आपको सिस्टम बताएंगे एमडीआरटी का। और माय डियर फ्रेंड्स, और एक चीज, कोल्हापुर में हम फिजिकल आए थे 23 तारीख को, अगले संडे। मैं श्रीकांत शेट्टी, विजय कुमार, हम लोग कोल्हापुर में हैं, रेडियंट होटल है। उस दिन हम एक फुल डे का प्रोग्राम ऑर्गेनाइज किए हैं। पूरे दिन में आपको अलग अलग मसाला मटेरियल देंगे, बहुत कुछ देंगे। खाने के साथ है, नाश्ता है, खाना है, शाम की चाय है। और ये तीनों से ज्यादा एक चीज वहां पे इंपॉर्टेंट मिलेगी आपको, वो है नॉलेज। और वो बहुत ही कम कॉस्टिंग में रखा गया है, सिर्फ 1200 रुपये में रखा गया है। एक्चुअली खाने का ही खर्चा उतना है, उसमें कुछ ज्यादा इनकम है नहीं। खाने का, प्रिंटिंग मटेरियल, ये जो भी हम देंगे वो उसका ही खर्चा। लेकिन हमने एक थॉट रखा था फिजिकल मीटिंग करने का, फुल डे का कोल्हापुर में, तो हमने 23 तारीख को होटल बुक किया है। तो जो भी लोग ऑलरेडी बुक कर चुके हैं उस दिन, उनको मेरा धन्यवाद है, उनको आगे का इन्फॉर्मेशन अपडेट मिलेगा।
जो इन्होंने नहीं किया है आज वो कर सकते हैं, उसका पेमेंट डिटेल आपको दिया जाएगा। विजय कुमार सर, पेमेंट डिटेल सिंपल है। आप मेरे नंबर पे, या आप श्रीकांत शेट्टी जी के नंबर पे, या आप विजय कुमार जी के, तीनों में से किसी के भी इस पे पेमेंट करके आप ग्रुप में उसका स्क्रीनशॉट भेज सकते हैं या हमें पर्सनल भेज सकते हैं। 1200 का पेमेंट आपको करना है। ठीक है। गूगल पे, फोन पे, पेटीएम, तीनों के नंबर पे अवेलेबल है हमारे। तो अगर आप ग्रुप में हैं, ग्रुप का लिंक हमें यहाँ पे डाला गया, देखिए अभी ग्रुप का लिंक विजय कुमार सर ने डाला है, आपको उस ग्रुप में जुड़ना है। और आप उस ग्रुप में जाएंगे तो हम तीनों लोग एडमिन है वहां पे। आप किसी को भी पेमेंट करके स्क्रीनशॉट ग्रुप में डाल दीजिए। 1200 रुपये का पेमेंट आपको करना है। अगला सेशन जरूर प्रेजेंट रहिए, क्योंकि आपको कुछ सिस्टम बताएंगे कि एमडीआरटी तक पहुंचने के क्या क्या पॉइंट्स है। सो थैंक यू वेरी मच टू ऑल ऑफ यू। नाउ आई रिक्वेस्ट विजय कुमार सर टू कंटिन्यू द प्रोसेस। यस विजय कुमार जी। थैंक यू सर। वेलकम टू ऑल ऑफ यू। वॉइस आ रहा है मेरा? आवाज यस यस सर। यस यस सर। आवाज आ रही है क्लियर? यस यस। एमडीआरटी तो करके छोड़ना है ना, एमडीआरटी नहीं करना है तो ऐसा थोड़ी है। एलआईसी में आए एमडीआरटी करके छोड़ना है, क्योंकि एलआईसी जो एजेंसी है भगवान का सबसे दिया हुआ तोहफा है अपने लिए, तो उसको एमडीआरटी तो करना पड़ेगा ना। कैसे छोड़े एमडीआरटी नहीं बिना करे? कैसा चलेगा बिना एमडीआरटी करके छोड़ने के लिए? सर इनकम कमाने के लिए एलआईसी लिया है, कुछ करना है, कुछ बनना चाहते हैं, लेकिन क्या है ना, क्या बन नहीं पाते, प्रॉब्लम वो है। लाभ, लक्ष्य और उमंग ये ऐसा प्रोडक्ट है कि इतना पावरफुल है कि आराम से इम्यूनिटी हो सकता है। अभी उसके लिए एक छोटा सा पॉइंट है, मेरा एक छोटा सा रिक्वेस्ट है आपके लिए। मैंने 2-3 बार आपको मैसेज दिया, एक चैटिंग में मैंने एक मैसेज दिया जो आज का लिंक है मीटिंग का। मेरी एक रिक्वेस्ट है आपसे, अगर पॉसिबल है तो अपने ब्रांच ग्रुप में अगर फॉरवर्ड कर देंगे, अपने एजेंट्स ग्रुप में, क्योंकि कोल्हापुर के ग्रुप्स जो है वो अलग अलग है। अभी हमारे पास ऑल इंडिया लेवल पे है, तो अगर ऑल इंडिया लेवल पे अगर एजेंट्स की अगर संख्या गिनी जाए तो 500+ एजेंट्स आर ज्वाइनिंग द मीटिंग्स। अभी अपने यहाँ पे संडे का मॉल है, शिमगा हुआ है, तो उसके लिए भी ये होगा। मराठी ले लो या हिंदी ले लो? मराठी बोलायचं का हिंदी बोलायचं आहे? तुम्ही सांगाल तसं. कारण मराठी पण मी त्या दिवशी मी सेशन सगळे मराठीमध्ये घेतले, म्हणून विचारतो तुम्हाला. मराठी घेऊ? ओके. मी आवर्जून तुम्हाला सगळं मराठी व्यवस्थित समजेल, पण मराठीत जरा रागवलं तर चालेल तुम्हाला, कारण त्या दिवशी पण रागवलं होतं. बऱ्याच एजंटनी मला येऊन सांगितलं, सर मस्त वाटलं सेशन, तुमचं ऑफलाईन सेशन खूप चांगलं असतं. ऑफलाईन सेशन सगळे चांगले आहेत, ऑनलाईन सेशन सगळे चांगले आहेत, फक्त एवढंच की बिझनेस चांगला झाला पाहिजे. आता बिझनेस चांगला होण्यासाठी काय करावं लागेल? काय पाहिजे बिझनेस चांगला होण्यासाठी? एक तर मार्केटमध्ये जावं लागेल. मग मार्केटमध्ये गेल्यानंतर लोक नाही म्हणून सांगतात. त्या दिवशी मी उत्तरं दिली तुम्हाला की लोक नाही म्हणल्यानंतर काय सांगायचं. आज पण नवीन काहीतरी आहे. मग जीवन लक्ष, जीवन लाभ, जीवन उमंग प्लॅन कसा आहे? मस्त आहे प्लॅन, पण काय आहे ना, प्रॉब्लेम काय माझ्याकडून होत नाही. मग मी काय करायला पाहिजे? केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे. पण काय आहे सर, प्रेझेंटेशन द्यायला जातो पण घेत नाही, त्याचं काय करू ते सांगा. सगळं बरोबर आहे, पण प्रेझेंटेशन देता किती त्याच्यावर महत्वाचं आहे ना. तुम्ही महिन्याला किती प्रेझेंटेशन देता त्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं. तुम्ही महिन्याला जर एकच प्रेझेंटेशन दिलं तर एक क्लोज कसा होणार? तुम्ही महिन्याला 10 प्रेझेंटेशन दिलं तर 10 कसे क्लोज होणार? त्यातला एक क्लोज होणार. कारण काय आहे, 10-20 पैकी एक क्लोज होतो. 2020च्या आधीचा माहोल वेगळा होता, आताचा माहोल लय वेगळा आहे. त्याचं गणित असं आहे की तुमचा पहिला माहोल काय होता की 10 लोकांना भेटलं तर 2 लोक म्हणत होते एलआयसी ची पॉलिसी घेतो म्हणून. आता नाही ना, आता लोक शाणे झालेत. आता माहितीये त्यांना, अरे आता सध्या जगायचं तर जगून घ्या, नंतर काय टेन्शन घ्यायचं नाही, म्हणून एलआयसी कडे जात नाहीत. पण एलआयसी तुम्ही तुमच्यासाठी का घ्या? महत्वाची गोष्ट म्हणजे एलआयसी तुमच्यासाठी का घ्या? एलआयसी कोणासाठी घ्या? तर एलआयसी तुमच्या परिवारासाठी घ्या. ते तुम्हाला समजून सांगायचंय की पॉलिसी का गरजेची आहे. ज्या दिवशी तुम्ही फक्त पॉलिसीचं मार्केटिंग नका सांगू, पॉलिसी गरजेची काय हे सांगायला शिका, सुरुवात करायची आहे. एमडीआरटी इझिली होता येतं. एमडीआरटी काय मुश्किल नाही, अवघड काही नाही. गेल्या वर्षी 78 एजंट एमडीआरटी झाले, त्याच्यामुळे काय टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्हाला एक दिवसाचं आपलं प्लॅनिंग देणार आहे ना एमडीआरटीचं, त्याच्यात गॅरंटी आपली आहे की एमडीआरटी करून घेणार. बाकी तुमची इच्छा आहे. तुम्ही जर विचार केलात मला एमडीआरटी करायचं तर एमडीआरटी होणार, नाही तर कसं होणार? ते कसं आहे माहितीये का, ओझं लादायचं नाही डोक्यावरती. त्याने काय होणार, तुम्ही म्हणणार यार काम नाही होत, एलआयसीचं काम नाही, दुसरं काहीतरी बघतो. असं गणित नाही पाहिजे आपल्याला. आनंदाने मिळून काम केलं तर त्या कामाला महत्व येतं आणि ते काम तुम्हाला चांगलं शोभतं. कारण माझे एक सेशन मध्ये काय ऐकलं होतं,
जिस धंधे के साथ तुम काम कर रहे हो उस धंधे के साथ प्यार मोहब्बत से रहना सीखो, तुमको वो धंदा बहुत पैसा देगा. आता मी जर LIC वर प्रेम करू लागलो आणि LICचं काम मी आवड म्हणून करायला लागलो, तर LIC एवढा पैसा तुम्हाला देईन की तुम्ही कमीत कमी जास्त नाही सांगत हा, नाही तर तुम्ही म्हणाल लय अतिशक्ती झाली. जास्त सांगणार नाही. कमीत कमी महिन्याला उत्पन्न 50,000 रुपये होऊ शकतं. कधी? कमीत कमी 2-3 वर्ष LIC ला दिल्यानंतर. पण मला आताही MDIT करायचंय, त्याचं प्लॅनिंग सांगा. कारण आपल्याकडे प्लॅनिंग असं आहे की एकदा MDIT करून उपयोग नाही. या वर्षी MDIT तुम्ही गॅरंटेड होणार 100%. पण तुम्ही पुढच्या वर्षी MDIT होणार का? नाही. त्याच्या पुढच्या वर्षी सर विचार करावा लागेल. का? तर दरवर्षी MDIT होणं हे मुश्किल आहे. त्यासाठी तुम्हाला दरवर्षी MDIT करण्याची प्लॅनिंग शिकले पाहिजेत. कुठलाही बिझनेस जर स्ट्रॉंगली उभा करायचा असेल तर त्यासाठी त्याचा पाया जो असतो तो मजबूत. आपण घर बांधताना पाया कमीत कमी 5 फूट 10 फूट खोल खणतात. 40 माळ्याची 50 माळ्याची जर बिल्डिंग उभी करायची झाली तर तिचा पाया किती खोल खोदला असतो तो विचार करा. म्हणजे पाया का? त्याचं रिझन असं आहे की पाया अशासाठी खोल घेतात की ती बिल्डिंग जी आहे मजबूत व्हावी. आणि आज जर माझा धंदा माझा बिझनेस LICचा जर माझा बिझनेस सगळ्यात पॉवरफुल जर बनवायचा असेल तर पहिल्यांदा पायावरती काम करावं लागेल मला, म्हणजे रूट. गोपीनाथ सर एक गोष्ट सांगतात, यू कॅन वर्क ऑन द रूट, यू कॅन बिल्ड युअर बिझनेस फॉर द लाईफ लॉंग. मग MDIT 1 वर्ष करून उपयोग नाही, तुम्हाला आयुष्यभर MDIT करायचं अशी प्लॅनिंग शिका. आणि तीच प्लॅनिंग आपण शिकवायला तुम्हाला येणार आहे. सगळं बरोबर आहे हो तुमचं, पण कस्टमर कुठून येणार ते पण सांगा. आता त्या दिवशी तुम्ही सगळे आला होतात, बरोबर आहे. तुम्ही जाताना कधी बघितलं का ती इंडस्ट्री जिथे आपला हॉल घेतला, महाराजा लॉन्स जो आपण घेतला होता तिथे, त्याच्या आजूबाजूला किती मस्त इंडस्ट्री सिस्टम बघितली आम्ही जाताना. भरपूर लोक होती. कधी कधी प्रॉस्पेक्टिंग केलं का तिथे जाताना? प्रॉब्लेम काय माहितीये का? लोकांना जाऊन सांगण्यात आपल्याला टेन्शन आहे. कारण काय, लोक ऐकतील का नाही ती गॅरंटी नाही. काय असतं मध्ये, कुठलाही बिझनेस ज्यावेळेस सुरू करता किंवा कुठलंही काम ज्यावेळेस सुरू करता त्यावेळेस ते काम सुरू करता करता वेळ लागतो. लगेच त्याला बेनिफिट येत नाही हो, त्याला वेळ लागतो. आणि LICची एजन्सी अशी आहे की तिला वेळ दिल्याशिवाय तुम्हाला काम मिळणार नाही. कारण काय, पेशन्स इज इम्पॉर्टंट इन द लाईफ. मग तुम्ही किती त्याच्यासाठी पेशन्स ठेवून काम करता. पण एक आहे, LIC तुम्हाला आयुष्यात काहीतरी देऊन जाणार, पण ती तुम्ही किती पद्धतीने घेता त्याच्यावर आहे. तुम्ही फक्त विचार केला नाही मला 12च पॉलिसी करायचे तर ते 12च पॉलिसी देणार. तुम्ही विचार केला मला 50 पॉलिसी करायच्या त्या 50च पॉलिसी देणार. तुम्ही विचार केला नाही मला पूर्ण कोल्हापूरच माझ्या ताब्यात घ्यायचंय, ते कोल्हापूर तुमच्या ताब्यात देणार. पण तुम्ही विचार केला पाहिजे की मला काय पाहिजे. कारण काय असतं, तुम्ही शांतपणे संध्याकाळी झोपता, झोप लागते आरामात, विचार करत बसलात तर झोप लागत नाही. पहिलं सेशन आहे तुमचं, ऍग्री आहे तुमचं पहिलं सेशन आहे, माझं पण पहिलं सेशन आहे. कारण सेशन हे पहिलेच असतं असं समजून मी बोलत असतो. कारण प्रेझेंटेशन अशा पद्धतीने सांगतो की ते झालं पाहिजे. कारण काय, कॉलिंग प्रेझेंटेशन सरांनी कॉम्बिनेशन सांगितलं, आता सरांनी कॉम्बिनेशन सांगितलं म्हणजे तुम्हाला किती कॉम्बिनेशन किती लोकांना सांगायचे ह्याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला जमलं पाहिजे. आज तुमच्या मोबाईलमध्ये 1000 2000 3000चा डेटा आहे. त्या डेटाला तुम्ही किती अप्लाय करता, महत्वाची ही गोष्ट. तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर किती लोकांना फोन करता, ती महत्वाची गोष्ट. तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर किती लोकांना व्हॉट्सअप मेसेज करता. कारण की तुमचं ऍडव्हर्टायझिंग जेवढं स्ट्रॉंग तेवढा तुमचा बिझनेस स्ट्रॉंग. मग आता मला सांगा, हे 2 कॉम्बिनेशन सरांनी शिकवले. काहीतरी डोक्यात विचार आला असेल की यार एक काम करतो, कमीत कमी 5-10 पॉलिसी तरी माझ्या झाल्या पाहिजेत. मग असं आहे का, 5-10 पॉलिसी करण्यासाठी फक्त मी 5-10 लोकांना भेटलं पाहिजे? नाही. कधी पण एक लक्षात घ्या आयुष्यात, जर मला 10 पॉलिसी करायच्या तर कमीत कमी मला 1000 लोकांशी बोललं पाहिजे, त्यावेळेस कुठे माझ्या 10 पॉलिसी होणार आहेत. सर ते सगळं ठीक आहे, जर 10च लोक पॉलिसी घेणारे असतील तर. जर आयुष्यात असं असतं ना, तुम्ही गेल्यात आणि पॉलिसी विकली गेली, तुम्ही गेल्यात आणि पॉलिसी विकली गेली, तुम्हाला मार्केटिंग करण्याची गरज लागली नसती. आणि हे जर एवढंच असतं, लोकांनी लाईन लावून इन्शुरन्स घेतला असता, LIC एजंटची गरज लागली नसती साहेब. इन्शुरन्स इज अ सब्जेक्ट ऑफ सॉलिसिटर. भीमा आग्रह का विषय वस्तू आहे. आग्रह केल्याशिवाय तो घेतला जात नाही. म्हणजे तुम्हाला त्याला पहिल्यांदा सांगावं लागतं की तू पॉलिसी घे. आता तुम्ही फोन केला, सर नमस्कार मी LIC मधून बोलत आहे, एवढा जरी शब्द वापरला LIC मधून बोलत आहे, पहिलीच त्याच्या डोक्यात तार सटकते, यार LIC वाल्याचा फोन आला, काय करू, हा म्हणू का नाही म्हणू. कारण लोकांना काही नवीन घ्यायचं म्हणलं की जरा टेन्शन येतं का? कारण कपडे घ्यायला त्यांना काही वाटत नाही, कारण ती वापरातली वस्तू आहे.
लोकांना घर घ्यायचं म्हणलं तर ती चैनीची वस्तू आहे, म्हणजे एक स्टेबिलिटी आहे. गाडी घ्यायची म्हणलं तर ती चैनीची वस्तू आहे, फिरण्यासाठी पण तिचं काम होतं, म्हणजे धंद्यासाठी कमी पण फिरण्यासाठी जास्त. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या गरजेच्या वस्तू, त्या पद्धतीने इन्शुरन्स हा एक गरजेचा वस्तू आहे, कारण की त्याचं रिझन आहे. इन्शुरन्स ही संकल्पना आजची नाही आहे. जर तुम्ही विचार केला की इन्शुरन्स हे आता 5-10 वर्षात आलेलं गणित आहे, नाही साहेब. इन्शुरन्स हा पहिल्यापासून चालत आलेला आहे. त्याच्या संकल्पना वेगवेगळ्या होत्या. इन्शुरन्सचा सब्जेक्टच वेगळा आहे, पूर्ण डिफरंट. तुम्ही म्हणाल सर कसं काय? आता एक लांबची नाही गोष्ट, आपल्यामध्ये मराठा साम्राज्य होतं आणि मुघल साम्राज्य होतं. कुठला सैनिक जर कामी आला म्हणजे त्याची जर डेथ झाली, तर त्याच्या पूर्ण परिवाराची जिम्मेदारी हा राजा जो असतो तो पाहत होता. म्हणजे ती संकल्पना पहिल्यापासून आली. म्हणजे तुमच्या पश्चात तुमच्या परिवाराची काळजी घेण्याची जबाबदारी ही इन्शुरन्सची आहे. म्हणजे ही संकल्पना आजची नाही, जुनी आहे. मग ती पटवून देताना आली पाहिजे, म्हणजे इन्शुरन्स का घ्यावा हे सांगायचं मेन महत्वाचं आहे. मग LIC कशी सांगायची? तर LICचं नाव ऐकलं की लोक लांबूनच पळतात. काय करायचं त्याला? जाणार हो, काय टेन्शन घेता? पण जाने वाले को कोई रोक नहीं सकता है. थांबू शकता का जाणाऱ्याला? नाही. येणाऱ्याला तुम्ही थांबू शकता का? येऊ नको म्हणून बोलू शकता का? नाही. म्हणजे गणित काय आहे? आपलं काम काय आहे की सांगत जाणे, बस एवढाच विचार करायचा. सर पॉलिसी घ्या, तुमच्या परिवारासाठी चांगली आहे, माझ्यासाठी नका घेऊ. मग सांगायचं काय? जीवन लक्ष जीवन उमंग जीवन लाभ, हे भूतो न भविष्यती स्टेटमेंट लक्षात ठेवा माझं. भूतो न भविष्यती म्हणजे भूतकाळात असे प्लॅन नव्हते, वर्तमानात आहेत, भविष्याची गॅरंटी नाही. उद्या जर LIC ने सांगितलं उमंग जीवन लाभ जीवन लक्ष आम्हाला बंद करायचं, ठेवायचंच नाही, आपण काही करू शकत नाही. का? हे एवढे पॉवरफुल प्लॅन आहेत, आज तक असे प्लॅन झालेच नाही. कारण लाभ, आता तुम्ही मी लाभ सांगता, 16-10 सांगितलं की 6 वर्षाचा गॅप ऑफ इन्शुरन्स प्रीमियम आहे. 10 वर्ष पैसे भरा आणि 16 वर्षी डबल मध्ये घ्या. आणि त्याच ठिकाणी जर तुम्ही लाभ मध्ये 21-15 जर सांगितलं, तर त्या डबलच्या ऐवजी तुम्हाला 2.5 गुणा रिटर्न मध्ये जातो, म्हणजे पैसे वाढून मिळतात. का? तर तुमचा प्रीमियम थोडासा वाढतो, पण त्याचे पटीने पैसे जास्त वाढतात. तुम्ही कॅल्क्युलेशन ते करू शकता. तिसरं पॉईंट म्हणजे जीवन लाभचा 25-16. पण प्रॉब्लेम काय सर माहितीये का? मी 25-16 जर सांगितलं ना, तर हे जे कस्टमर म्हणतो नको लय लांब आहे. हे 25 वर्ष कोण जगायचंय बाबा? 25 वर्ष कोणी बघितलंय? सर पॉलिसी जगण्यासाठी आहे, मरण्यासाठी नाहीये. मरण्यासाठी का आहे? कारण तुमच्या पश्चात तुमच्या घरच्यांची काळजी घ्यायची म्हणून तो इन्शुरन्स आहे. पण LIC जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी ना, माझी LIC तुम्हाला काय सांगते? तुम्ही आहात तरी पैसे देणार, नाही तरी पैसे देणार. मग तुम्हाला LICची पॉलिसीची गरज आहे. 25 वर्षाची पॉलिसी घेतल्याने माझं काही नुकसान नाही हो सर. किंवा 15 वर्षाची पॉलिसी घेतल्याने माझं काही नुकसान नाही. तुम्ही 5 वर्षाची, मी सांगतो तुम्ही 1 वर्षाची पॉलिसी घ्या. 5 वर्षाची घ्या, 10 वर्षाची घ्या, 12 वर्षाची घ्या, 11 वर्षाची, पण गणित एकच आहे. माझं एकाच प्रश्नाचं उत्तर द्यायचं, जर तुम्हाला पटलं तर. आयफोन सर तुमचं नाव जर कळलं तर बरं होईल. तुम्ही आयफोन फक्त नाव ठेवले, मला काही कळतच नाही. तुम्ही मग प्रॉब्लेम सांगाल, ठीक आहे, मला प्रॉब्लेम कळतात सगळे. पण मार्केटमध्ये गणित काय आहे की तुम्हाला इन्शुरन्स हा लॉंग टर्मच दिला पाहिजे. गणित असं आहे की तुम्ही जर पॉलिसी लॉंग टर्मची दिली, तर तिचा प्रीमियम कमी असतो आणि रिटर्न जास्त असतात. आणि जर शॉर्ट टर्मची पॉलिसी घेतली तर तिचा प्रीमियम जास्त असतो आणि रिटर्न कमी असतात. म्हणजे 2 पॉईंट आहेत सर. जर शॉर्ट टर्म घेतलं तर नुकसान तुमचं आहे, आणि लॉंग टर्म घेतलं तर फायदा तुमचा आहे. बरं, एक महत्वाची गोष्ट, माझा एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंय, सगळ्यांना द्यायचंय. काय माहितीये का? सर मी तुम्हाला 5 वर्षाची पॉलिसी दिली. किती वर्षाची? 5 वर्षाची. 6व्या वर्षी तुम्हाला पॉलिसीचा रिटर्न आला, कमी आलो जास्त आला ते तुमच्या पद्धतीने. आणि 7व्या वर्षी जर तुमची डेथ झाली आणि तुमच्या घरच्यांनी जर मला प्रश्न विचारला की तुम्हाला पॉलिसी ही लॉंग टर्म का नाही देता आली, तुम्ही शॉर्ट टर्मचीच का दिली, त्याला उत्तर काय द्यायचं मी? फक्त या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्या. माझ्याकडे पॉलिसी 5 वर्षाची आहे, 10 वर्षाची आहे, 15 वर्षाची आहे. फक्त या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्या. सर काय माहितीये, LICच्या इन्शुरन्स प्लॅनचं सगळं डिटेलायझेशन हे मी तुम्हाला सांगू शकतो, कारण इन्शुरन्सचा डॉक्टर मी आहे. तुम्ही सांगितलं तुम्हाला ताप आलाय, तुम्ही सांगितलं मला ही गोळी द्या, डॉक्टर तुम्हाला देणार आहे का? डॉक्टर पहिल्यांदा सगळी विचारपूस केल्यानंतरच तुम्हाला सगळं देतो सर. काम तुम्ही म्हणता माझ्या पोटात दुखतंय, माझ्या डाव्या बाजूला दुखतंय, अपेंडिक्स आहे का ते चेक करा, तर डॉक्टर सांगतो का तुम्हाला कसं कळलं अपेंडिक्स आहे का? डॉक्टर पहिल्यांदा सगळ्या टेस्ट रिपोर्ट चेक केल्यानंतरच सांगतो ना. मग तुम्ही असा का विचार करता की मला 5 वर्षाची पॉलिसी तुमच्यासाठी कायद्याची आहे? सर 5 वर्षानंतर तुम्ही पुढची 10 वर्ष जर जगलात तर काय करणार सर? इम्पॉर्टंट काय आहे की तुम्हाला इन्शुरन्स का लॉंग टर्म घ्यायचा?
जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी म्हणून तुम्हाला पॉलिसी समजून द्यायची आहे, म्हणजे 25 वर्षाची पॉलिसी किंवा त्याच्यावरची जास्त देणं गरजेची आहे. सो नो डाऊट तुम्हाला 15 वर्ष पैशाची गरज लागली, 16 वर्षी पैशाची गरज लागली, 17 वर्षी पैशाची गरज लागली, तुम्ही काढू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. हे पैसे तुमचेच आहेत. पण महत्वाचं काय आहे की पॉलिसी लॉंग टर्म ठेवल्याने तुमचा बेनिफिट आहे की प्रीमियम मध्ये व्हेरिएशन येतो आणि रिस्क फॅक्टर तुम्हाला जास्त मिळतो सर. म्हणून पॉलिसी लॉंग टर्म ठेवायची असते. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, तुमची इच्छा. तुम्हाला 15 वर्षाची पाहिजे देऊ शकतो, माझं काही नाही इश्यू, घ्या सर. पण हे काय सर, 16 वर्षानंतर तुमच्या घरच्यांना काय उत्तर द्यायचं त्याचं गणित द्या. कारण तुम्हाला वाटत असेल की ठीक आहे माझे घरचे बघून घेतील त्यावेळेस, पण आज अशी गोष्ट माझ्याकडे झाली, माझ्याकडे 10-12 क्लायंट अशी आहेत ज्यांची 15 वर्ष 16 वर्ष पॉलिसी दिली आणि त्या पॉलिसी घेतल्यानंतर मॅच्युरिटी नंतर त्यांची डेथ झाली, त्यांची घरच्यांना उत्तर देता देता नाकी नवाले माझ्या. बाकी तुमची इच्छा आहे. सिंपल आहे गणित. दुसरा महत्वाचा प्रश्न आहे, तुम्ही 25 वेळा सांगायला जाता, तो म्हणतो 16-10 दे. मग एक प्रश्न आहे माझा, 5,000 महिन्याचे पैसे द्या मला. किती द्या? 5,000 द्या. तुम्ही 5,000 रुपये द्या, 10 वर्ष जमा करा. किती जमा झाले तुमचे? 5,000 वर्षाचे, महिन्याचे. वर्षाचे झाले 60,000. 10 वर्ष किती झाले? 6 लाख रुपये. म्हणजे 6 लाख रुपयाची गुंतवणूक करा 10 वर्षात. 16व्या वर्षी तुम्हाला किती मिळणार आहेत? 16व्या वर्षी 12 लाख रुपये. म्हणजे 6 लाखाचे डबल. किती? 12 लाख रुपये. 5,000 रुपये महिन्याला द्या. 12 वर्ष जमा करा. हे 12 महिने जमा करा, म्हणजे वर्षाला 60,000 जमा करा. 10 वर्ष द्या. 6 लाख रुपये इन्व्हेस्ट करा आणि 16व्या वर्षी तुम्ही घ्या, तुम्हाला डबल मध्ये मिळणार आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट सर, एक गणित आहे. 16 वर्षी तुम्ही घेणार, बरोबर आहे. मग अजून 5 वर्ष 3 लाख रुपये इन्व्हेस्ट करायला काय वाईट आहे? म्हणजे 15 वर्ष अजून वाढवा, 5 वर्ष वाढवा. तुम्ही 10 वर्ष देताय, अजून 5 वर्ष वाढवले तर 3 लाख रुपये वाढतील. मग टोटल रक्कम किती इन्व्हेस्ट होणार तुमची? 9 लाख रुपये सर. पण जिथे तुम्ही 6 वर्ष गॅप घेताय तो अजून 6 वर्ष वाढवा ना. मग 21 वर्षाची पॉलिसी घ्या. तुम्हाला रिटर्न, तुम्ही 3 लाख इन्व्हेस्टमेंट वाढवली म्हणून एलआयसी तुम्हाला 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट देते, रिटर्न देते. म्हणजे 15 वर्षात तुम्ही 9 लाख इन्व्हेस्ट करता आणि 21व्या वर्षी तुम्हाला 20 ते 22 लाख रुपये तुम्हाला मॅच्युरिटीला मिळतात अप्रॉक्सिमेटली सर. मग मला सांगा 16-10 चांगलं का 21-15 चांगलं सर? ठीक आहे, नो प्रॉब्लेम. एक काम करा सर, अजून तुम्हाला थोडीशी रिटर्न वाढवतो, फक्त 60,000चा प्रीमियम एक्स्ट्रा द्या 16 वर्ष, आणि 6 वर्षाच्या ऐवजी तुम्ही अजून 4 वर्ष एक्स्ट्रा द्या. मग सिंपलचा गणित आहे सर. 25 वर्षाची पॉलिसी 16 वर्ष सांगितली, 9,60,000 इन्व्हेस्ट करून जर 10 लाख रुपये अजून वाढत असतील, म्हणजे 32 ते 35 लाख रुपये जर तुम्हाला मॅच्युरिटीला जात असतील अप्रॉक्सिमेटली, सर प्लॅन कुठला चांगला? 16-10 चांगला, 21-15 चांगला का 25-16 चांगला? मला पटवून देता आलं पाहिजे की प्लॅन कुठला चांगला तुमच्यासाठी. त्यासाठी ट्रेनिंग गरजेचं आहे सर. प्रॉब्लेम लोकांना बरेच येतात, पण लोक प्रॉब्लेम त्यांच्याकडे ठेवून देतात ना, सांगत नाहीत. प्रॉब्लेम सर शेअर केल्याने नॉलेज वाढतं. आणि आम्हाला ट्रेनिंग करायचं असेल तर ट्रेनिंगला आम्हाला बसण्यासाठी वेळ दिला पाहिजे सर. कारण काय असतं की कुठलाही बिझनेस प्रॉपर नॉलेज शिवाय पुढे जाता येत नाही. असं वाटत असेल की नाही माझ्या 10 पॉलिसी होत आहेत, माझ्या 5 पॉलिसी होत आहेत, तुमच्या पॉलिसी फक्त तेवढ्याच आहेत, तुमच्या पॉलिसी वाढत नाहीयेत. त्या वाढवण्यासाठी मला नॉलेज घेतलं पाहिजे. तुम्ही आज बॉन्ड वरती 10 लाखाची पॉलिसी समजून देता, पण देताना तुम्ही 70 लाख रुपये देता. म्हणजे 10 लाखाची बॉन्डचा तुम्ही जर विचार केला, एलआयसी मध्ये लिखित आहे की 10 लाखाची समस्यावर तुम्हाला मिळणार आहे नॅच्युरल डेथ मध्ये, आणि ऍक्सिडेंटल मध्ये 20 लाख मिळणार आहे, टर्म रायडर इन्क्लूड करून. पण ज्यावेळेस एखाद्या पार्टीची जर डेथ झाली तर तिच्या वारसाला 7 पटीने पैसे मिळतात. ते पटीने पैसे कसे मिळतात हे समजून द्यायचं आपल्याला. हे समजून देता आलं पाहिजे सर. आणि ओपनली बोलतो, इन्शुरन्स हा एवढा पॉवरफुल आहे आणि आपली एलआयसी एवढी पॉवरफुल आहे, त्याच्या आगे दुसऱ्या कुठल्याच कंपन्या चांगल्या हे नाहीयेत. त्याचं रिझन असं आहे की माझी एलआयसीने 68 वर्ष इंडस्ट्रीमध्ये घातलेली आहेत आणि ग्राउंड लेवलवरती एलआयसीने काम सुरू केलेले आहे. आणि आज बाजूवाला येऊन म्हणतो की माझा प्लॅन लय चांगला आहे. अरे 15 वर्ष, 10 वर्ष, 12 वर्षाचे प्लॅन तुम्ही सांगता, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, तुम्ही सांगा, माझं काही चुकत नाही. 15 वर्षाचं 10 वर्षाचा प्लॅन तुम्ही सांगा, काही प्रॉब्लेम नाही माझा. पण मला एक गॅरंटी द्या, तुम्ही जर 80 वर्ष जगलात, 80 वर्षाला जर तुमच्याकडे पॉलिसी नाही, तुमच्या मुलांनी तुमचा सांभाळ नाही केला, तर काय करणार? सांगा मला. माझा कॉमनली एक प्रश्न असतो हमेशा, सर 75व्या वर्षी तुम्ही जीवन उमंग घेतलेला आणि 75 वर्षी 80-90 मध्ये तुम्ही गेला, तर तुम्हाला मेडिकल इमर्जन्सी लागली, मुलगा तुमचं ऑपरेशन करणार का नाही? एक सांगू तुम्हाला, एलआयसी तुमच्या सोबत आहे, तुम्हाला आयुष्यात कसल्याचीच गरज नाही. म्हणून मी सांगतो, तुम्ही 100 वर्ष जगणार जर तुमच्याकडे 2 कोटीपेक्षा जास्त इन्शुरन्स किंवा 1 कोटीपेक्षा जास्त असेल तर. हे पटवून द्यायचं तुम्हाला कस्टमर, तुमचा 1 करोडचा इन्शुरन्स आहे का? नाहीये. मग पहिल्यांदा बसा. का? सर तुमचं लोन किती आहे, तुमची लायबिलिटी किती आहे, तुम्हाला किती द्यायची आहे, मार्केटमध्ये तुम्ही किती उचललेले आहेत,
हे तुम्ही कॅल्क्युलेशन करा आणि मग मला सांगा की मला LIC ची पॉलिसी गरज नाही, मी तुमच्या दारात येणार नाही. आपण हे विचारतो का ठामपणे? नाही. सर, नाराज होणार कस्टमर. आमच्याकडे गणित काय माहितीये का सर, माझ्याकडे फक्त 10 कस्टमरच आहेत. फक्त माझ्या मोबाईलला 500चा डेटा आहे, फक्त माझ्या मोबाईलला 1000चाच डेटा आहे. सर, 1000चा डेटा ठेवून धंदा होत नाही सर. कमीत कमी 10,000 15,000 कॉन्टॅक्ट मोबाईलमध्ये पाहिजे. तुम्हाला रोज 20 लोकांना भेटलं पाहिजे, रोज 2 अपॉइंटमेंटचं टार्गेट घेतलं पाहिजे. तुम्ही MDT कसे नाही होत तेच पाहतो मग. कारण रोजचे 2 अपॉइंटमेंट 730 अपॉइंटमेंट जर वर्षाच्या केल्या ना, 730 अपॉइंट वर्षाच्या, कारण क्लोजिंग करण्यावरती भर नका देऊ, प्रेझेंटेशन देण्यावरती भर द्या. तुम्ही MDT ऑटोमॅटिकली होताय साहेब. प्रॉब्लेम काय माहितीये, मला अपॉइंटमेंट मिळत नाहीत. मग त्या अपॉइंटमेंट घेण्यासाठी काय बोलावं लागेल, कसं बोलावं लागेल, त्याच्या स्क्रिप्ट काय आहेत, हे शिकण्याची गरज आहे. प्रेझेंटेशन लाभचं वेगळं आहे, लक्षचं वेगळं आहे, उमंगचं वेगळं आहे, उत्सव वेगळा आहे, आनंद वेगळा आहे. म्हणजे हे सगळं मिक्सअप आहे, पण हे सगळं वेगवेगळं आहे, पण त्याचे सगळ्यांचे फायदे चांगले आहेत. म्हणूनच सांगतो, आयुष्यात सक्सेस करायचं असेल तर काहीतरी करावं लागेल. आणि एक गोष्ट आहे, जर मी हा विचार केला, लय पैसे आहेत, लय पैसे आहेत, लय पैसे आहेत. सर, पैसे किती आहेत ते पण सांगा. जर मला एक सिंपल 1 रुपया घालून जर मला 100 रुपये जर कमवता नाही आले, तर मी बिझनेस करून उपयोग आहे का? आज LIC ची एजन्सी, इथे बरेच एजंट बसलेले आहेत. प्रॅक्टिकली सांगा, किती पैसे भरून तुम्ही LIC ची एजन्सी घेतलीत आणि त्या एजन्सीवरती तुम्हाला 10 लाख रुपये वर्षाला कमवायचे. आज 1,500 रुपये, 2,000 रुपये, 2,500 रुपये, 5 रुपये देऊन एजन्सी घेतलेली आहे. 500 रुपये देऊन एजन्सी घेतलेली आहे आणि ती एजन्सी घेतली आहे 500 रुपये, पण ती पैसे आज वसूल करतोय का मी? नाही. मी काय विचार करतो माहितीये का, हे गणित आहे, झालं तर ठीक आहे, नाही तर जयरामजी का, काय टेन्शन नाही. पण एक आहे, संध्याकाळी रात्री झोपल्यानंतर आहे ना, एक करून बघा. तुम्हाला आयुष्यात जगण्याचा मार्ग आणि पुढे जाण्याचा मार्ग मिळेल. करून बघा. रात्री 1 2 3 वाजता शांतपणे उठा आणि तुमच्या घरातले जे झोपले त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हसू आहे ना, ते कुणामुळे एवढं फक्त चेक करा. तुम्हाला पॉलिसी विकायची, समजवायची आणि समोरच्या कस्टमरने का घ्यायची याचं रिझन ऑटोमॅटिकली मिळणार आहे. कारण त्यांचा एकच विश्वास आहे, आपले LIC एजंट आयुष्यात काही ना काहीतरी चांगल्या लेवलवरती करणार आहेत आणि करून जाणार आहेत. म्हणून सांगतो, मार्केटिंगसाठी कधीच मी काम करत नाही. मार्केटिंग आपलं ऑटोमॅटिकली होत असतं, त्याच्यामुळे टेन्शन आपण घेत नाही. पण एक आहे, त्या दिवशी जिथं जेवढं मी प्रेझेंटेशन, त्यातल्या 4 एजंटचे फोन आले समोरून, सर मी तुमचा एक टेक्निक अप्लाय केली, मला 1,50,000चा प्रीमियम आला. एका एजंटने सांगितलं, सर मी 5,000चा नॅच आणला तुमच्या कन्सेप्टवरती. मी त्या दिवशी जीवनलक्षीची कपल इन्शुरन्स स्कीम सांगितली होती. त्या दिवशी आपलं जे सेशन झालं त्या दिवशी मी कपल इन्शुरन्स सांगितला होता 9 तारखेला. इम्पॉर्टंट तुमचं MDT आरामात होणार आहे, फक्त तुम्ही विचार करा की मला करायचंय म्हणून. आणि एक आहे, एक दिवस तुम्ही माझ्यासाठी द्या, तुम्हाला MDT व्हायचे का नाही व्हायचं ते नंतर बघू. पण त्या एक दिवसात तुम्ही एवढे चॅलेंजेस प्लॅनिंग होणार ना, एवढं तुमच्या अंदर मोटिवेशन आणि तुमचं नॉलेज एवढं वाढणार आहे त्या दिवशी, की तुम्ही MDT जरूर होणार ह्याची गॅरंटी मी देतो. सर, ज्याने 78 एजंट MDT आणि 1,800 एजंट शतकवीर केलेले आहेत, चॅलेंजली तुम्हाला बोलवत आहे की तुम्हाला एक दिवस मला द्यायचा आहे. देऊन तर बघा. सर, आमच्या गावात यात्रा आहे, यात्रा माझ्या पण गावात आहे. सर, माझ्या पायाला त्रास आहे, चालायला येत नाही, तुम्हाला टॅक्सी पाठवतो घरी न्यायला. फक्त तुमची इच्छा तुम्ही दाखवा की मला यायचंय सर. काय लांबची गोष्ट नाही, तुमचं रेडियंट हॉटेल आहे तिथे जवळच आहे, बस स्टँडच्या जवळच आहे. मला वाटते अप्रॉक्सिमेटली तुम्ही मुरगुडवरून येणार, गडिंग्लजवरून येणार, इचलकरंजीवरून येणार, जिथून पण येणार, सकाळी मॉर्निंगला 9 वाजता पोहोचायचं. सकाळी ब्रेकफास्ट आहे, 9:30 वाजता आपण मीटिंग सुरू करणार आहे आणि प्रॅक्टिकली सांगतो मीटिंग टाइमवर सुरू होणार क्लिअरली. त्याचं रिझन असं आहे, 9:30-10 पर्यंत मी मीटिंगला स्टार्टअप देणार आहे. कारण वेळ पाहिजे सर, एवढ्या लांबून आम्ही आज मीटिंग पूर्ण दिवस घेणार आहे. कारण रिझन आम्हाला भरपूर द्यायचे, त्या दिवशी जेवढं देता आलं तेवढं दिलं, त्याच्यापेक्षा आम्हाला जास्त द्यायचं आहे अजून. सर, 350+ कॉम्बिनेशन तयार केलेले आहेत. माझे स्वतःचे 4 बुक्स आहेत, राय सरांचे 3 बुक्स आहेत कॉम्बिनेशनचे. त्यांचं स्वतःचं ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर मार्केटमध्ये चालतं. आम्ही सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये काम केलेले 20 वर्षाचे अनुभव आहेत आमचे. लोकांशी बोलायचं कसं, काय बोलायचं, कशा पद्धतीने बोलायचं, त्याचे टेक्निक्स काय, कसे कॉल करायचे, का कॉल केला पाहिजे आणि एखाद्या कस्टमरने काय उत्तर दिलं त्याला काय उत्तर देता आलं पाहिजे. आज मी तुमच्याशी बोलू शकतो, पण तुम्हाला बोलायला त्रास होतो, त्याचा रिझन असा आहे की तुमची प्रॅक्टिस नाहीये. आणि ती प्रॅक्टिस का करायची त्याचं रिझन तुम्हाला कळलं पाहिजे. आणि MDT करण्यासाठी जर दिवसाचे मी 10 15 20 लोकांना जर कॉल नाही केले, तर माझं MDT होणार आहे का? नाही होणार आहे. म्हणून सकाळी 9:30 वाजता प्रोग्राम सुरू होणार आहे. राय सर आणि मी दोघे कंडक्ट करणार आहे प्रोग्राम.
आणि स्लॉट बाय करणार आहे. म्हणजे तुम्हाला असं नाही की मी पूर्ण दिवस मिस घेणार आहे किंवा अर्धा दिवस मिस घेणार नाही. आम्ही स्लॉट वाईज करणार आहे. दीड दीड तासाचं सरांचं असेल, त्याच्यानंतर दीड तास मी घेणार, त्याच्यानंतर सर. म्हणजे चेंजिंग असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला नॉलेज खूप मिळणार आहे त्याच्यात. आणि मी थोडा वेगळ्या पद्धतीने घेतो, कारण जीवन मग जीवनला माझा स्पेशल सब्जेक्ट आहे त्या ठिकाणी. त्याचे प्रेझेंटेशन स्टाईल, त्याची कॅल्क्युलेशन स्टाईल, त्याचं व्हॅल्युएशन, जीवन उमंगचे व्हॅल्युएशन, त्याची पेन्शन स्कीम स्टाईल्स सगळं घेणार आहे त्याच्यामध्ये. अजून बरंच काही आहे, बरेच कॉन्सेप्ट आहेत, बरेच कॉम्बिनेशन्स आहेत, एमडीआयटी प्लॅनिंग आहे, कॉलिंग स्क्रिप्ट आहे, भरपूर आहे. दुपारी 1:30 वाजता पेट भरून लंच आहे, टेन्शन घेऊ नका. आणि स्पेशली अरेंज केलेलं आपल्या डेव्हलपमेंट सरांनी सांगितलं रे, त्याच हॉटेल आपला प्रोग्राम करायचा आपल्याला. आणि रिकमेंडेड हॉटेल आहे की आपली ज्या एलआयसीच्या मीटिंग्स होतात त्या ठिकाणी होत आहेत. हॉल पूर्ण आहे. त्याच्या माझी ऑलरेडी स्वतःची मीटिंग झालेली आहे. मडके सरांच्या टीमची मी मीटिंग तिथे घेतलेली आहे ऑलरेडी त्या ठिकाणी. म्हणून सांगतो, कारण तो हॉल मला प्रशस्त वाटला आणि चांगला आहे. तुम्हाला व्यवस्थित तिथे बसण्याची जागा. इव्हिनिंगला हाय टी आहे आणि जाताना काहीतरी तुम्हाला एमडीटी करून सोडणार आहे. म्हणून चॅलेंजिंग जो प्रोग्राम आपल्यासोबत ठेवला आपण, एमडीटी करण्यासाठीची एमडीटी पाठशाळा म्हणून आपण देतोय. आणि ही पाठशाळा तुम्हाला अप्लाय करायची आहे तुमच्यासाठी. जास्त फी नाही हो, काय 4-5 हजार घेणार नाही तुमच्याकडून, एवढी काळजी करू नका. पण हा, जेवढे तुमच्याकडून घेणार तेवढे तुम्हाला परत वसूल करून देणार आहे. बाकी तुमची इच्छा आहे. मी काय तुम्हाला म्हणत नाही तुम्ही हेच करा. आपल्या व्यवसाय वाढीसाठी एक दिवशीय कार्यशाळा पूर्ण दिवस कोल्हापूरमध्ये आहे, रेडियंट हॉटेलला. आणि हे हॉटेल रेडियंट आहे, ह्याचा एक स्क्रीनशॉट घ्या. 23 मार्चला सकाळी 9 पासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रोग्राम आहे. नाश्ता, जेवण आणि हाय टी आहे त्याच्यात. त्याची फी 2,500 रुपये. बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत. बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत नवीन नवीन प्रॉस्पेक्टिंग. राजेश सरांचे प्रॉस्पेक्टिंग वेगळे, माझे वेगळे हा. माझी प्रेझेंटेशन स्टाईल वेगळी, उनकी त्यांची वेगळी आहे. त्याच्यामुळे दोघांचं जे सिस्टम आहे ना, ते तुम्हाला पॉवरफुल मिळणार आहे. पॉलिसी प्रेझेंटेशन कशा पद्धतीने देण्याची कला, टेलिफोनिक कॉलिंग स्क्रिप्ट, जीवन लक्ष, जीवन लाभ, जीवन उमंग, स्पेशल माहिती आणि कॉम्बिनेशन्स, उत्सव एक वेगळा अनुभव, इंडेक्स प्लसचे स्पेशलायझेशन, मला एमडीटी करायचंच आहे, आणि प्लॅन कॉन्सेप्च्युअल सिस्टम विथ एक्सेल कॅल्क्युलेटर. बरंच काही आहे त्याच्यामध्ये. जेवढं आम्हाला त्याच्यामध्ये लिहिता आलं तेवढं आम्ही लिहून दिलं तुम्हाला. आणि ठिकाण रेडियंट हॉटेल, प्रवेश मूल्य 2,500 रुपये, 2,599, म्हणजे 2,600 रुपये फी आहे. पण आपल्या कोल्हापूरकरांसाठी एक स्पेशल ऑफर आपण दिलेली आहे. ती फक्त सर आणि मी घेणार आहे. ती फक्त अवेलेबिलिटी 1,200 रुपये आहे. आणि त्याचं पेमेंट फक्त एकाच नंबरला आपल्याला करायचं आहे, 9322574747, जीपे, फोनपे, पेटीएम. आणि पेमेंट तुम्हाला आता पाठवायचं. तुम्ही टोकन बुकिंग जरी पाठवलं तरी चालेल. टोकन तुम्ही 500 रुपीज देऊन बाकीचं बॅलन्स त्या दिवशी जरी दिलं तरी चालेल. तुम्हाला जीपे, फोनपे, पेटीएम या नंबरवरती करायचं आहे, 9322574747. आणि स्क्रीनशॉट ग्रुपमध्ये पाठवायचा आहे. एकदा करून बघा की मला काय करायचंय ते. एमडीटी का होत नाही त्याचं रिझन मिळून जाईल. प्रश्न मार्केटमध्ये खूप आहेत, लोक पॉलिसी घेत नाहीत, उत्तर काय द्यायची त्याचं रिझन तुम्हाला त्या दिवशी मिळेल. बरंच काही आहे. म्हणजे मी मार्केटमध्ये गेल्यानंतर धंदा खरंच येणार का, हा विचार मनात घेऊ नका. हा विचार घ्या की मला एमडीटी यावर्षी करायचंय, फक्त मला मार्केटमध्ये लोक भेटली पाहिजेत बस. तुम्हाला त्या लेवलची तयार व्हायचंय की मला गेल्यानंतर लोकांनी पॉलिसी घेऊ नाही तर न घेऊ, पण माझं प्रेझेंटेशन तिथे सक्सेसफुल झालं पाहिजे. म्हणून ही स्कीम आहे तुमच्यासाठी. 1,200 रुपये फी ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये ऑल इन्क्लुडिंग सगळं दिलेलं आहे. आणि रेडियंट हॉटेलचं तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी की त्याचा रेट काय आहे. कंबो बुकचे मायनस होणार ते त्या दिवशी. तुम्ही आत्ता 1,200 करायचे, त्या दिवशी पुस्तक घेऊन आलात. कारण आम्ही त्या दिवशी एक ऑफर दिली की तुम्ही जर त्याच दिवशी बुक केलं तर तुम्हाला ते 1,000 मध्ये पडणार होतं. नो डाऊट. तुम्ही येताना आता 1,200 पे करा आणि येताना तुमच्यासोबत पुस्तक ठेवा. त्या दिवशी पुस्तक दाखवल्यानंतर तुम्हाला 200 रिफंड होतील त्या दिवशी. त्याची काळजी करू नका, त्याचं टेन्शन घेऊ नका की मी पुस्तक घेतलेलं आहे, मग पुस्तक घेतलंय, मग त्या दिवशी तुम्ही ऑफर दिली होती 1,200 मध्ये तुम्हाला पुस्तक फ्री ऑफ कॉस्ट, ते पण आम्ही तुम्हाला करू. त्याची काळजी करू नका. म्हणजे सांगायचं गणित काय, आता 1,200 तुम्हाला पे करायचे, पुस्तक सोबत ठेवायचे, पुस्तक तिथे दाखवायचे की सर मी हे पुस्तक ऑलरेडी त्या दिवशी घेतलं, तर हे 1,200 मी पे केलेत, मला 200 रिफंड करा. मी त्या दिवशी तुम्हाला 200 रिफंड करणार. ओके. पण रिझर्वेशन आज झालं पाहिजे. एक गणित सांगतो, मी आजपर्यंत जेवढे माझे प्रोजेक्ट झाले, म्हणजे ऑनलाईन प्रोजेक्ट असो किंवा ऑफलाईन प्रोजेक्ट असो, लिमिटेड सीट्स एकदा कॉल दिला तर लिमिटेड सीट्स कॉल असतो.
तुम्ही विचार कराल मी 23 तारखेला येऊन बुकिंग करेल. सर तिथे आम्हाला अरेंजमेंट ऑलरेडी आम्ही केलेली आहे. ऑलरेडी तेवढ्या लिमिटच अरेंजमेंट आहे. त्यासाठी आम्हाला तुम्हाला आधी कन्फर्मेशन द्यायचं आहे की सर मला यायचंय म्हणून. तुम्ही ऑन दी स्पॉट जर आलात तर त्या दिवशी रिझर्वेशन होऊन सांगता येणार नाही. त्या दिवशी पण कॉम्बो बुक मिळणार का त्या दिवशी पॉसिबिलिटी अरेंज होईल, कारण कॉम्बिनेशनची पुस्तकं सगळी संपलेली आहेत. पण आम्ही ट्राय करू तुमच्यासाठी, त्याची काळजी करू नका. पण तुमचं रिझर्वेशन तर करून घ्या. ज्यांनी पुस्तक घेतलेलं नाही त्यांनी 1200 दिले, त्या दिवशी आम्ही पुस्तक अवेलेबल करण्याची प्रयत्न करणार. श्रीकांत सर आपल्याकडे स्टॉक अवेलेबल आहे सर मागू. आणि पेमेंट पाठवल्यानंतर स्क्रीनशॉट व्हॉट्सअप ग्रुपला पाठवा. हो. श्रीकांत सर आपल्याकडे पुस्तक अवेलेबल आहे. पुस्तक येईल सर, आता ज्यांनी बुधवारी त्या येईल. दिवशी पुस्तक घेतलं नव्हतं त्यांच्यासाठी. बुधवारी आपण बुधवारी येणार आहे नवीन स्टॉक. वेनेसडेला नवीन स्टॉक येणार आहे. बुधवारी नवीन स्टॉक येणार आहे, आपण अवेलेबिलिटी करू. शॉट ठेवून ठेवा तुमच्याकडे. पेमेंट झाल्यानंतर स्क्रीनशॉट पाठवा ग्रुपमध्ये. एमडीआयटी आरामात करता येतं आणि एमडीआयटी आरामात सांगता येतं. त्यासाठी एमडीआयटी साठी स्पेशल असं काही पळण्याची गरज नाही की तुम्ही एमडीआयटी करण्यासाठी सर मला पळावं लागेल. एमडीआयटी इझिली करता येतं आणि इझिली होणार आहे. तुम्हाला 100 पॉलिसी करायच्यात वर्षभरात, तुमची 100 पॉलिसी वर्षभरात होणार आहेत. सिंपल एवढंच गणित आहे की मला रोज लोकांना भेटलं पाहिजे. 20 लोकांना कॉल करायचं, मग सर 20 लोकांचा डेटा येणार कसा? त्या दिवशी आपण 10,000चा डेटाबेस तुमच्या मोबाईलला कसा येऊ शकतो, ते पण संपूर्ण तुमच्या कोल्हापूरचा. तुम्ही गावामध्ये काम करता, गावामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने भीमाग्राम करता येतील, भीमा सोसायटीज आहेत, भीमा स्कूल्स आहेत, हे कसे प्रोजेक्ट अप्लाय करता येतील ते आपण त्या दिवशी घेणार आहोत. म्हणजे भीमाग्राम पण इझी पद्धतीने कसं सांगता येईल आणि कशा पद्धतीने लोक क्लोज होऊ शकतात ते तुम्हाला मी सांगणार आहे त्या दिवशी. बरंच काही आहे त्याच्यात. नॉट इंटरेस्टेड मध्ये बिझनेस कशा पद्धतीने वाढवता येतो, कॅल्क्युलेशन्स कसे आहे, डेली ऍक्टिव्हिटी सिस्टम्स कशी माझी अप्लाय करायची, हे अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत त्याच्यात. कन्सेप्च्युअल सेलिंग ही महत्वाची आहे. आता सिंपलच एक गोष्ट सर, तुम्हाला सरांनी सांगितलं 50 लाख काही झाले तर 50 लाख काही न झाल्यानंतर मॅच्युरिटीला. पण एक आहे, आज म्युच्युअल फंड आपण करतो की म्युच्युअल फंड मध्ये सर रिटर्न खूप चांगले आहेत. सेबीने म्युच्युअल फंड कंपन्यांना एक नोटीस दिलेली आहे, तुम्हाला माहित असेल की नाही माहित, आय डोंट नो. पण दिलेली आहे नोटीस की तुम्ही म्युच्युअल फंड जर सही म्हणता तर मग त्याच्यात मार्केट रिस्क का टाकता? जर तुम्हाला रिटर्नच गॅरंटेड द्यायचे तर तुम्ही त्याच्यात मार्केट रिस्क टाकू नका. कारण म्युच्युअल फंड हा मार्केट रिस्क प्लॅन आहे, त्याच्यामुळे तो सही नाहीये. तो कधी अप होईल कधी डाऊन होईल याची गॅरंटी नाही. आज गेली 15 ते 20 दिवस झाले मार्केट अप अँड डाऊन्स मध्ये आहे. ज्यांचे 3-3, 4-4 लाख रुपये व्हॅल्युएशन झाले होते म्युच्युअल फंड मध्ये, आज त्याची व्हॅल्युएशन 1.5 लाख रुपये साहेब. सिंपल आहे. तुमचं महिन्याचं किती उत्पन्न झालं पाहिजे, महिन्याला 1 लाखाचा नॅच झाला पाहिजे, 2 लाखाचा झाला पाहिजे, 3 लाखाचा झाला पाहिजे. एमडीआयटी साठी किती करायचं? थेंबे थेंबे तळे साचे सर, थेंबे थेंबे तळे साचे. आणि थेंबे थेंबे तळे साचवल्याने आपलं एमडीआयटी होणार आहे. एमडीआयटी साठी पळायची गरज नाही, एमडीआयटी ऑटोमॅटिकली होणार आहे. त्याचं गणित तुम्हाला शिकायचं आहे, म्हणून एमडीआयटी करण्यासाठी यायचं आहे. एनिथिंग, एनी क्वेश्चन्स? आणि आवर्जून ह्या प्रोजेक्टला हजेरी द्यायची, आवर्जून ह्या प्रोजेक्टला हजर राहायचे, कारण हा प्रोजेक्ट तुम्हाला काहीतरी वेगळं देणार आहे. आवर्जून तुम्हाला यायचंय. एक सिंपल आहे सर, 1200 जर मी इन्व्हेस्ट केले, 1200 रुपये जर मी इन्व्हेस्ट केले आणि त्या 1200 रुपयाचे जर 12,000 जरी मिळाले तरी माझे पैसे वसूल होतील का नाही होतील, या विचाराने करायचंय. त्याच ठिकाणी मला 1,20,000 रुपये करायचे म्हणून यायचंय. त्याच ठिकाणी मला त्याचे 12 लाख रुपये इन्कम कमवायचे म्हणून यायचंय मला. आणि नाही झालं तर काही दिक्कत नाही सर, पण जेवढे मी पैसे टाकले जे 10 पटीने किंवा 100 पटीने जरी वसूल झाले तरी मला काही नुकसान नाहीये, म्हणून मला एमडीआयटी करायचंय. एमडीआयटी करण्यासाठी किंवा एमडीआयटी म्हणून सब्जेक्ट नाही तर माझं उत्पन्न डबल मध्ये मला वाढवायचं, ह्यासाठी तुम्हाला यायचंय तिथे वन डे साठी. कारण बऱ्याच काही आता प्लान, रिटायरमेंट मुलांच्या भविष्याची आणि सगळ्यात जास्त सेलिंगची कन्सेप्ट. आता रिटायरमेंट तुम्ही कॉम्बिनेशन सांगता किंवा कन्सेप्ट सांगता रिटायरमेंट, काय सांगता रिटायरमेंट मध्ये? सर तुम्ही जर 25 वर्षानंतर 20 वर्षानंतर तुम्ही वयाच्या 60 नंतर जर रिटायरमेंट झाला, रिटायरमेंटची आज गरज काय आहे हे पटवून द्यायचं. त्यासाठी तुम्हाला 2-3 ऍक्टिव्हिटी सांगतो, तुम्ही करून बघा. तुमच्याकडे वृद्धाश्रम आहेत, वृद्धाश्रम आता मला तर वाटत नाही कोल्हापूरमध्ये आहेत की नाहीत, पण मुंबई सारख्या ठिकाणी भरपूर वृद्धाश्रम आपल्याला मिळतात बघायला.
म्हणजे मोठ्या मेट्रो सिटीजमध्ये वृद्धाश्रमची संख्या जास्त आहे, पण अर्बन सिटीमध्ये आहे की नाही सांगता येत नाही. पण एक आहे, त्याच्या सराउंडिंग मध्ये बरेच वृद्धाश्रम तुम्हाला बघायला मिळतील. एकदा एका वृद्धाश्रम मध्ये व्हिजिट करून या सर. ये आरामात या. मी इथे माझ्या बाजूला नवदुर्गा म्हणून आहे, तिथे आमचं महिन्या 2 महिन्यातून जाणं येणं असतं. कंटिन्युअसली आम्ही तिथे वेट करत असतो, माझी मिसेस आणि मी. का भेट करायची माहितीये का तुम्हाला? एकदा अनुभव करून या. त्या ठिकाणी जा आणि अनुभव करून या, मग तुम्हाला रिटायरमेंट का वेळाने विकायचं त्याचं गणित मिळून जाईल. कारण काय असं, जोपर्यंत मी पाहत नाही ना प्रॅक्टिकल पाहत नाही ना, तोपर्यंत मला गणित सांगता येत नाही सर. का? सर कोणाचे मुलगे डॉक्टर आहेत, कोणाची मुलं सीए आहेत, कोणाची मुलं अमेरिकेत आहेत, लंडन मध्ये आहेत, सगळ्या ठिकाणी आहेत. आज त्या ठिकाणी आहेत ना सर, त्यांना पेन्शन नाही आहे. असे बरेच केसेस बघितले मी माझ्या आयुष्यात. म्हणून तुम्हाला LIC ची रिटायरमेंट पॉलिसी घ्यायची, तुम्ही जबाबदार असणार आहात ही तुम्हाला पटवून देतो मी. आता बऱ्याच एजंटनी मला विचारलं की सर तुम्ही म्हणता की रिटायरमेंट प्लॅनिंग देणं हे आपली कर्तव्य आहे, कारण 2006 नंतर रिटायरमेंट पेन्शन प्लॅन हाच नाही, अस्तित्वातच नाही ठेवलेला. कुठला? गव्हर्नमेंटचा. म्हणजे गव्हर्नमेंट जॉबवरती जे आहे त्यांना पेन्शन स्कीम नाहीये साहेब. मग तुमच्याकडे 80 ते 90% डेटाबेस असा आहे की ज्यांना पेन्शन नाहीये. मग त्यांना पेन्शन का सांगायची आहे? सर मोठ्या लोकांनी पेन्शन घ्यायची का? तुमचं उत्पन्न महिन्याला 15,000 आहे, 20,000 आहे, तुम्हाला पेन्शन नको? तुम्हाला नकोय पेन्शन महिन्याला? तुमचं उत्पन्न महिन्याचं 20,000 आहे, मग तुम्ही पेन्शन नाही घेणार का? सर प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम म्हणजे सिंगल अमाऊंट मिळणार आहे, ती पेन्शन नाहीये साहेब. ग्रॅच्युटी मिळणार आहे ती तुम्हाला सिंगल आहे, पण डिपेंड ऑन द कंपनी. साहेब प्रायव्हेट कंपन्यांमध्ये आता मिळत नाही, कॉर्पोरेट लेवलमध्ये ती गोष्ट राहिलेली नाहीये. सर तुमचा इन्शुरन्स किती आहे ते पण महत्वाचं आहे. आज तुमची कॉर्पोरेटमध्ये जॉब लागला, तुम्हाला 1 कोटीचा इन्शुरन्स देतो, पण उद्या जर तुम्ही 6 महिन्यांनी जम्प केला तो इन्शुरन्स ब्लॉक होतो, कारण की ग्रुप इन्शुरन्स स्कीम मध्ये क्लेम्स मिळत नाहीत साहेब. आणि ते कस्टमर आपल्याला सांगतात की सर तुम्ही टेन्शन फ्री राहा, कॉर्पोरेटमध्ये क्लेम मिळतो, 1 कोटीचा इन्शुरन्स आहे, आणि त्याच्या जोरावरती मी विचार करतो मी म्युच्युअल फंड घेईन म्हणून. तुम्हाला ते पटवून द्यायचं कस्टमरला कशा पद्धतीने आहे. सगळ्यांसाठी आहे. अनुभवी असा की बिना अनुभवी MDT असा की TOT असा, सगळ्यांसाठी कॉमन आहे. इम्पॉर्टंट आहे की तुम्ही किती हाय लेवलला आहात किंवा लो लेवलला, त्याचं गणित नाही. तुम्हाला शिकायचंय म्हणून तुम्हाला तिथे यायचं आहे. कारण मला जर माझं MDT कम्प्लीट करायचं असेल तर मला त्या ठिकाणी यायचंच आहे. म्हणून सांगतो, हा प्रोग्राम तुमच्यासाठी खास आहे. आणि याचा एक स्क्रीनशॉट घ्या. हॉटेल रेडियनचा ऍड्रेस तुमच्या सगळ्यांकडे अवेलेबल आहे, आणि याचं बुकिंग तुम्हाला आजच करायचं आहे. कारण याचं ऑलरेडी मला वाटते मॅक्झिमम सीट्स रिझर्व झालेले आहेत. तर तुमची रिक्वेस्ट आहे की 1200 रुपये भरून तुम्हाला याच्यामध्ये एंट्री करायची आहे. ह्या पद्धतीचं पोस्टर तुम्हाला आता ग्रुपमध्ये येईल थोड्या वेळाने, आणि तिथे आमच्या तिघांचेही नंबर आहेत, श्रीकांत शेट्टी सर, अजय चौधरी सर आणि विजय कुमार. तिघांच्या नंबरला इथे फक्त 1299 दिले, 1299 दिलेले आहे, ते तुमच्यासाठी ती प्राइस फक्त 1200 रुपये आहे. आणि पेमेंट डिटेल तुम्हाला चॅटिंग मध्ये टाकलेलं आहे. सो करायचं MDT? येस नो? चॅटिंग मध्ये रिप्लाय देऊ शकता मला, MDT करायचंय का नाही करायचंय. वन वे ट्रॅफिक आहे का? आवाज येत नाही माझा. येस नो? करायचंय का नाही करायचंय? करायचंय म्हणजे करावंच लागणार आहे साहेब. करायचं म्हणजे करावंच लागणार आहे, आणि त्यासाठी तुम्हाला यायचंय. कोण कोण तयार आहे 23 तारखेला येण्यासाठी? आपला एकदा व्हिडिओ जरा ऑन कराल का सगळेजण? ऑन युअर व्हिडिओज ऑल ऑफ यू. म्हणजे आम्ही MDT कम्प्लीट करणार म्हणजे करणार 100%. चार्जिंग वेगळी आहे माझ्याकडे, पण हे काय, केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे. जसं आपले संत महात्मा सांगून गेले की करत राहा, प्रयत्न करत राहा. आणि हे काय की नाही पॉलिसी विकल्या गेल्या म्हणून काय टेन्शन कशाला घ्यायचंय, आरामात होणार आहे सगळं. कोण कुठून आहे ते मी आता लगेच त्या दिवशी सगळं समजेल. पण हे काय की तुम्ही केवढ्या लांबून येणार, पण हे काय की तुमचं येण्याचं जे आहे वसूल होऊन जाणार आहे. जसं मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं की तुम्हाला
36,50,000 रुपये तुम्ही वर्षाचं इन्कम करू शकता फक्त दिवसाचे 100 कॉल केल्याने. फक्त नॉट इंटरेस्टेड ऐकल्याने जर 1,000 रुपये मिळू शकतात तर तुम्ही दिवसाचे 100 कॉल का नाही करू शकत? म्हणजे एक आहे की तुम्ही कम्प्लीट एमडीटी हरामात करू शकता, याचं चॅलेंजिंग आहे. डिसाईड करा, करा नाही कराच, बाकी तुमची इच्छा. राईट सर? एनी अदर क्वेश्चन्स? अनुभव महत्वाचे आहेत आणि अनुभवाबरोबर कामाची जोड महत्वाची आहे. याचा स्क्रीनशॉट घेतला सगळ्यांनी? आमच्याकडे एवढे एजंट्स आहेत, फक्त किती लोक रिप्लाय? फक्त 7-8 लोकांचा रिप्लाय आला की नाही मला एमडीटी करायचं, बाकीच्यांना नाही करायचं एमडीटी. अवघड आहे का काय सर? ते प्रॉब्लेम असा आहे की ब्रांच मध्ये गेल्यानंतर पण एमडीटीच येतंय, आज पण येतंय एमडीटीच येतंय, सगळेजण येत आहे एमडीटीच येते. तुम्ही पण सांगता एमडीटी, मी एमडीटी नाही डबल इन्कम करण्यासाठी घ्या. तुम्ही ऑटोमॅटिकली एमडीटी होणार आहे. तुम्ही तुमचं उत्पन्न वाढवण्यासाठी घ्या, एमडीटी साठी नाही. एमडीटी तर तुमचं सब्जेक्ट ऑटोमॅटिकली होईल, पण तुमचं उत्पन्न वाढवायचं म्हणून घ्या. आणि ज्यांनी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईनिंग केलेलं नाही त्यांच्यासाठी श्रीकांत सरांनी लिंक टाकलेली आहे, तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला पण जॉईन व्हायचंय आणि याचं रजिस्ट्रेशन आज करायचं आहे. एनी क्वेश्चन्स? एमडीटी करायचंच आहे. इर्षद सकरवासी सर, काही प्रश्न असेल विचारू शकता. योगेश सर? येस सर. योगेश सर? हॅलो सर, आवाज येतोय? हा, आता आवाज येतोय सर. हॅलो. हा, नेट जरा डाऊन असल्यामुळे जरा आवाजाचा प्रॉब्लेम येईल. येस सर. नाही सर, थँक्यू व्हेरी मच, स्पेशली फॉर कोल्हापूर पीपल यू अरेंज दिस सेशन. आणि नक्की सर आपलं जे एमडीआरटी सेशन पाठशाला जी होणार आहे ती नक्कीच जबरदस्त होणार आहे. काही लोक Yes, sir. नंतर सुद्धा जॉईन होतीलच आजच्या दिवसभरात. डेफिनेटली डेफिनेटली वी विल डू द बेस्ट अँड विल अचीव द बेस्ट सर. येस सर, थँक्यू सर. आभारी आहे पुन्हा एकदा. बिरे मी परवा म्हटलंच होतं, जय बिरूची जोडी आहे, त्याचबरोबर आता श्रीकांत पण आहेतच बरोबर. डेफिनेटली युअर सपोर्ट सिस्टम होईल, चांगलंच देऊन जाईल आपल्याला. येस सर. थँक्यू फॉर युअर 5 बुकिंग आलेले आहेत. येस सर. बाकी अजून करतायत सगळे? ओके ओके. विश्वनाथ लोहार सर, थँक्यू व्हेरी मच. विश्वनाथ लोहार सरांचं पेमेंट स्क्रीनशॉट त्यांनी पाठवलंय. यस यस आलं आलं आलं. ओके. काम करत राहिल्याने होत असतं, काम नाही केल्याने काय होत नाही रे. तसं सिंपल आहे की एमडीआरटी साठी किंवा एमडीआरटी व्हायचंय किंवा हे सब्जेक्ट एमडीआरटीचे पॉइंट्स दिलेले असतात. पण माझं उत्पन्न रोज कशा पद्धतीने वाढवता येईल, माझ्या पॉलिसीज कशा वाढवता येईल त्यासाठी पळायचं आहे. हे काय की रोज पॉलिसी येणार नाहीत, पण रोज काम करत राहिल्याने एक दिवस असा दिवस येईल की रोज तुम्हाला पॉलिसी येतील. त्यासाठी तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 वर्ष आपल्या एलआयसी ला द्यावी लागतील ना, म्हणून तुम्हाला यायचंय. माझ्याकडे एक हैदराबादला एक एजंट आहे, हैदराबाद नाही नवांशहरला एक एजंट आहे, नाव चंद्रमोहन म्हणून नाव आहे. गेले 8 वर्ष एमडीआयटी एजंट करतो. त्याला कुटुंब कल्याण योजनेमध्ये एमडीआयटी केले मी. एकदा स्कीम दिली, जवळजवळ 80 पिंड आहेत. आपल्याकडे कसं आपण गावं म्हणतो, तालुक्यामध्ये किती गावं आहेत तुमच्या, आपण कसं म्हणतो तालुक्यामध्ये किती गावं आहेत, तसं तिकडे तहसीलमध्ये पिंड, पंजाबला पिंड म्हणतात. नवांशहर जालंधरच्या बाजूला आहे जवळपास, तिथे ब्रांच आहे, तिथे जालंधर डिव्हिजन आहे. आतापर्यंत फक्त 22 गावांमध्ये त्याने 8 वर्ष त्याला काम केलंय. 22 गावा, आणि सगळ्या गावांमध्ये त्याने कुटुंब कल्याण योजना दिलेली आहे. आणि त्याच्या आतापर्यंत 3,500 प्लस पॉलिसीज आहेत. 8 वर्ष त्याला एमडीआरटी करतो. चलो चलो यार, इतना 8 साल हो गए तू काम कर रहा है, तो आगे क्यों नहीं दूसरे गांव में जा रहा? सर बोला 22 गांव में इतना काम आ रहा है ना, इससे आगे किधर जाने का जरूरत नहीं पड़ता है. बोला जिस घर में जाओ वो खाना खाना खिलाता है, लस्सी पिलाता है, छोड़ता ही नहीं. बोला दिन में कम से कम 4 लोगों के घर में जाता हूं, बस उसके ऊपर नहीं जा पा रहा. चंद्रमोहन म्हणून एजंट.
हमेशा मी एक्झाम्पल देतो त्याचं. 3,500 पेक्षा जास्त पॉलिसी होल्डर आहेत आणि फॅमिलीज पण तेवढ्याच आहेत त्याच्या. तुम्ही विचार करा, फक्त एक कुटुंब कल्याणमध्ये तुम्हाला 3,500 पॉलिसीज करू शकता. पण त्यासाठी त्याने 8 वर्ष झालं काम करतोय. माझं फिजिकल सेशन 2016ला झालं होतं तिथे, 16-17च्या आसपास. त्यावेळेस दिलेली संकल्पना आहे मी ती. विचार करा, तुमच्याकडे कोल्हापूरमध्ये आपल्या गडिंग्लज आहे, त्याच्यानंतर आजरा आहे, आजऱ्यानंतर मुरगुड आहे, मुरगुड बरेच आजूबाजूचे इचलकरंजी वगैरे आहे, तालुके आहेत आपल्याकडे. त्या तालुक्यांमध्ये किती गाव आहेत आणि कोल्हापूरमध्ये टोटल किती गाव आहेत आणि कोल्हापूरची किती संख्या आहे, या सगळ्यामध्ये जर काम करत गेला तर आरामात शतकीवर तुम्ही होऊ शकता. आणि शतकीवर थोडा तुम्ही आरामात 5,000 10,000 पॉलिसी पण करू शकता, पण त्यासाठी तुम्हाला तेवढा वेळ पण द्यावा लागेल, 5 वर्ष 10 वर्ष. पण हे काय गॅरंटीड रिझल्ट मिळणार आहे. भविष्य जर चांगलं सुखकर करायचं असेल मला, तर मला त्याच्यासाठी एंट्री करावी लागेल. राजू पाटील सर, आपल्याला अलाव केलं. राजू पाटील सर, येस राजू पाटील सर. आता जे जे प्रेझेंट आहेत ग्रुपला, आता जे जे आता मीटिंग मध्ये प्रेझेंट आहेत त्यांनी जरा ग्रुपमध्ये हाय टाकाल का? आता जे जे सगळे प्रेझेंट आहेत ना, त्यांनी एकदा ग्रुपमध्ये हाय टाका सगळ्यांनी. म्हणजे आपल्याला सगळे जेवढे पण बाकीचे मेंबर्स आहेत त्यांनाही कळेल. ग्रुपमध्ये टाका, ग्रुपमध्ये. इथे नाही, इथे नाही, इथे नाही, इथे नाही. व्हॉट्सअपची लिंक जी ऑलरेडी तुम्ही ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहात कोल्हापूर मीटिंग ना, त्याच्यामध्ये फक्त हाय म्हणून पाठवा. कोल्हापूरच्या ग्रुपमध्ये टाका हाय म्हणून. कोल्हापूरचा जो ग्रुप आहे ना त्याच्यामध्ये टाका हाय, जो आपला ग्रुप आपण बनवलेला आहे त्याच्यात. मग बाकी सगळ्यांनाही कळेल की किती आज एजंट जॉईन झाले ते. ओके, श्रीकांत सर. Yes, sir. कॅन वी कम्प्लीट द मीटिंग? Okay. ओके. Oh, काय सर, क्लोज करें? यस यस. yes, ओके, yes. थैंक यू वेरी मच टू ऑल ऑफ यू. थैंक यू वेरी मच टू आप सब आणि लोग यहाँ पे ज्वाइन हुए. सर एक मिनिट. हाँ हाँ बोला. तर फ्रेंड्स, हा सेशन मिस करू नका. हा जबरदस्त सेशन होणार आहे, सगळ्यात बेस्ट. आणि फक्त 1,200 रुपये तुम्हाला पे करायचे तिथे. आणि आज तुम्ही बुकिंग करू शकता 500 रुपये वगैरे देऊन, आणि बाकीचं पेमेंट आपण तिथे करू शकतो. आणि ज्यांनी पण बुकिंग केलंय त्यांना कॉंग्रॅच्युलेशन. पेमेंटचा स्क्रीनशॉट तुम्हाला दिलेलं आहे तिथं, आणि आपला स्क्रीनशॉट पाठवा पेमेंट झाल्यानंतर. ओके, चलो. सो थँक यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू. आज जॉईन केल्याबद्दल मी मीटिंग क्लोज करतोय. आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये थँक्स टू ऑल, आणि बेस्ट ऑफ व्हॉट्सअप लक. ग्रुपमध्ये ज्या जॉईन आहात त्या ग्रुपमध्ये फक्त हाय म्हणून पाठवतो मी. हो. ओके, चल. बऱ्याच लोकांनी अजून ग्रुपमध्ये ऍड केले नाही, तर जॉईन व्हा ग्रुपमध्ये. ह्याची लिंक मी परत टाकलेली आहे. थँक्यू सर.